केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल 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 केश रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशव रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशव केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल 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 विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी 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 विठ्ठल केशवा ज्ञानकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव
ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकल मतिप्रकाशु म्हणे निवृत्ते रासु अवधार जोजे अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकारू महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरुकृपा नमिले आदिबीज आता हे अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू म्हणवनी विशेषे अति आदरू विवेकावरी तरी जाणते न गुरुभजिजे मग कृतकार्याची होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा वल्लभ संतोषती पुंडली गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. अनेक वर्ष अत्यंत निष्ठेने हा जो अष्टादशाचा उपक्रम सेवा आपण इथे मांडलेली आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या कृपेमुळे सेवा करण्याची संधी मला आली. ती आपण उदार अंतःकरणाने मला दिलीत म्हणून सुरुवातीलाच मी ऋण व्यक्त करतो. आदरणीय बाबांना मी मगाशी अगदी प्रामाणिकपणे म्हटलं की ही सेवा मी लावून घेतलेली आहे, कारण हा म्हणजे मी या व्यासपीठावरती आलोय म्हणून बोलत नाही आहे. हा खरोखर आगळा उपक्रम आहे, कारण अभ्यासाच्या निमित्ताने चिकित्सेच्या निमित्ताने जिज्ञासेमुळे अनेक ग्रंथ आपण बघतो, पण त्यातला निवडक किंवा आपल्याला जो रुचतो भाग तेवढाच फक्त बघितला जातो. हे व्यासपीठ असं आहे की ह्या प्रत्येक वर्षीच्या सत्रासाठी जो ग्रंथ आपण निर्धारित केलेला आहे त्याच्या प्रत्येक भागाचा याच्यामध्ये विचार होतो. हे या उपक्रमाचं अतिशय मोठं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून ते एकमेवाद्वितीय आहे. कारण मी तरी असं बघितलं नाही, म्हणजे सप्ताहामध्ये पारायण पण होतात, प्रवचनं होतात, पण तुकोबारायांच्या गाथेसारखा एखादा जो पूर्ण ही गाथा म्हणजे काय, गाथा हे तुकोबारायांचं शब्ददर्शन आहे की प्रत्येक अक्षरामध्ये तुकोबार आहेत आणि तुकोबारायांचा अनुभव आहे त्याच्या पाठीशी. त्या अनुभवाचं वेध घेण्याचा प्रयत्न शब्दाच्या माध्यमातून करणं प्रत्येक हे या उपक्रमाचं आगळं वैशिष्ट्य आहे. याच्यामध्ये आपण आज मला सेवेची संधी दिली आहे याबद्दल अगदी सुरुवातीला आपल्या सगळ्यांच्या पायावर मस्तक ठेवून कृतज्ञता व्यक्त करतो. अगदी योगायोगाने मला ज्या अभंगांची नियुक्ती किंवा ज्या अभंगांवरती काहीतरी खरं म्हणजे भाषण प्रवचन हे शब्द मला शोभत नाहीत. मी अगदी प्रामाणिकपणे सुरुवातीला सांगतो की मी अभ्यासक पण नाही आणि मी उपासक पण नाही. मी आपला एक इथे ज्या अभंगांवरतीची आज मला नियुक्त केलेले आहेत त्याच्यात एक शब्द जो आहे तुकोबारायांनी वापरलेला तो मला पूर्णपणे लागू पडतो. तो शब्द आहे वाचाळ. मी तेवढाच आहे. पण आज अगदी योगायोगाने मला जे अभंग आपण नियुक्त करून दिले मला अतिशय आनंद झाला, कारण हे जे 5 अभंग आहेत हे अतिशय वेगळे येतं. थोडं अभंगाच्या अंतरंगामध्ये शिरण्यापूर्वी एक बाब जी मला अनेक वर्ष प्रकर्षाने वाटते ती आधी फक्त बोलतो. काय झालंय, आमच्या संप्रदायाचं जे अधिष्ठान आहे पंढरीनाथ,
पांडुरंग यांचा पूर्व अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता, निजप्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. हे ज्ञानोबरायांची त्या संदर्भातला दाखला आहे. आणि तोच परमात्मा हा कसा द्वारकेहून विठ्ठलाच्या रूपाने येऊन पंढरी तीरावरती विराजमान आहे, त्याचा दाखला तुकोबराय पण देतात की गीता जेणे उपदेशिली तेही विटेवरी माऊली. त्यामुळे विठ्ठल संप्रदाय आमचा जो आहे, या विठ्ठल संप्रदायामध्ये जे भगवान श्रीकृष्ण पुंडलिक रायासाठी विठ्ठल रूपाने भीमा तीरी आजही विराजमान आहेत, त्यांचा तो पूर्वावतार म्हणजे नामे भगवान श्रीकृष्ण, त्यांचा गुणानुवाद करणं हे आमच्या संपूर्ण संतांच्या मांदियाळीचं एक व्यवच्छेदक लक्षण आहे. आमचे सगळे निवृत्तीनाथांपासून निळोबारायांपर्यंत आमची सगळी जी संत परंपरा आहे वारकरी संप्रदायाची, प्रत्येकामध्ये कृष्णदर्शन हे अविभाज्य आहे. आणि त्यातही म्हणजे आज तिकडे जायला नको कारण तो वेगळा म्हणजे आकारण विस्तार होईल, पण आमच्या वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य असं आहे की इथे जी कृष्ण भक्ती आहे ही प्रामुख्याने बालकृष्ण भक्ती आहे. हा मी इथे टीका करत नाही किंवा तुलना पण करत नाही, हा दोन प्रांतांमधला फरक आहे. प्रामुख्याने उत्तरेकडची भक्ती जी आहे ती ज्याला आम्ही कुमार किंवा प्रौढ भगवान श्रीकृष्ण म्हणतो, त्या अवस्थेतलं दर्शन तिथे प्रिय आहे. आमच्या संप्रदायामध्ये आमच्या संतांनी आम्हाला शिकवलेलं जे किंवा आमच्या पुढे मांडलेले कृष्ण दर्शन जे आहे ते बालकृष्ण दर्शन आहे. त्यामुळे आमच्या संप्रदायामधली जी कृष्ण भक्ती आहे त्याच्यामध्ये वात्सल्य भाव प्रधान आहे, सख्य किंवा सखी भाव कमी आहे. हे साधं व्यवच्छेदक लक्षण आहे. त्यामुळे जी सगळी बालक्रीडा किंवा ज्याला ज्या माध्यमातून कृष्णदर्शन आमच्या संतांनी मांडलेलं आहे त्याच्यामध्ये तुकोबारायांचं मानलेलं किंवा तुकोबारायांनी त्यांच्या गाथेमध्ये मांडलेलं कृष्णदर्शन जे आहे त्याची प्रकृती अतिशय वेगळी आहे. बरं, हे मला सगळं तुम्हाला माझं पटलं म्हणजे माझं आपल्याला पटलं पाहिजे असं नाही, माझं निरीक्षण फक्त सांगतो. तुकोबारायांनी मांडलेलं ते कृष्णदर्शन आहे. थोडं मी ही पार्श्वपीठिका का करतोय कारण जे अभंग आज माझ्याकडे 5 आहेत याचा भाव हा गवळणीचा आहे. त्याच्यातही पुन्हा वैशिष्ट्य आहे. या 5 अभंगांपैकी काही ठिकाणी तुकोबारायांनी तृतीय पुरुषी वर्णन केलं आहे आणि काही ठिकाणी प्रथम पुरुषी कथन आहे. इथे गंमत आहे. तुकोबारायांनी मांडलेलं जे कृष्णदर्शन आहे आणि विशेषतः तुकोबारायांच्या ज्या गवळणी आहेत बालक्रीडा विशेषतः, आणि तिसरं अत्यंत महत्वाचं की ज्याच्यामध्ये तुकोबाराय हे काय व्यक्तिमत्व आहे, त्या किती सामर्थ्य आहे, काय निर्धार आहे तुकोबाराय म्हणजे, हे ज्याच्यावर अतिशय वेगळ्या पद्धतीने दिसतं ते म्हणजे तुकोबारायांची विराण्या. ही विराणी अतिशय वेगळी आहे. ही म्हणजे मी केवळ हे अगदी निरीक्षण म्हणून मांडतोय बरं का. तुकोबारायांची विराणी ही रूढ अर्थाने विरहिणी वाटत नाही. मी फक्त एक उदाहरण देतो पुढे जातो. तुम्ही मला सांगा, घर रिगी झाले पट्टराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म, बलियाचा अंगसंग झाला आता, नाही भय चिंता तुका म्हणे, हाशी नेमा आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे. ही विरहिणी नाहीये, ही बसली आहे घरात. शब्द बघा ना, घर रिघी झाले पट्टराणी बळे. त्या बालकृष्णाने त्या मनमोहनाने त्याच्या घराचा दरवाजा मला उघडला नाही म्हणून त्याच्या विरहाने व्याकुळ झालेली भावना या शब्दांमध्ये दिसत नाही. माझ्या साधनेच्या भक्तीच्या बळावर मी प्रवेश केला त्याच्या घरामध्ये. घर रिघणी म्हणजे प्रवेश करणे. कशाच्या बळावर? पट्टराणी बळे म्हणजे मी त्या माझ्या साधनेच्या अभ्यासाच्या निष्ठेच्या चिंतनाच्या बळावर त्याच्या घरामध्ये प्रवेश मिळवला आणि त्याचं पट्टराणी पद मी मिळवलेलं आहे. पट्टराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म, ही पूर्णपणे वेगळी आहे विराणी. इथे विरहभाव नाहीये, इथे निर्धार आहे. तसं तुकोबारायांच्या गवळणीच्या आहेत, या अतिशय वेगळ्या आहेत. कारण इथे 3 पातळ्यांवर तुकोबारायांची गवळण आहे.
एक पातळी जी आहे ती पूर्णपणे व्यावहारिक आहे, जे आम्ही म्हणतो की भगवंताने गोकुळामध्ये वृंदावनामध्ये ज्या सगळ्या लीला केल्या, ज्या पद्धतीने बालकृष्णाने किंवा भगवंताने गोकुळामध्ये अनेक प्रकारे जे नाट्य दाखवलं, त्यातली गोपी ही तुमच्या माझ्यासारखी ह्या व्यावहारिक सत्तेमधली स्त्री आहे. ही एक पातळी आहे. तुकोबारायांच्या गवळणींमध्ये दुसरं रूप जे आहे गवळणींचं, ते आहे प्रतीकाच्या स्वरूपामध्ये, की ते भक्ताचं प्रतीक आहे. यथाव्रज गोपिका नाम, की कुणासारखं प्रेम, कुणासारखं त्याग, कुणासारखी एकनिष्ठा, यथाव्रज गोपिका नाम, की तिथे ती जी गोपी आहे किंवा ती जी गवळण आहे ही एकांतिक भक्ताचं प्रतीक आहे. ही दुसरी पातळी आहे. आणि तिसरी पातळी जी आहे ती ह्याच्यापेक्षा दिव्य आहे. तिथे गवळण हे तत्व आहे. 3 अवस्था याच्यात दिसणार आपल्याला. म्हणजे तेवढा वेळ आणि ताकद माझ्याकडे की नाही मी सांगू नाही शकणार, पण ह्या 3 अवस्था, या 3 स्तर अस्तित्वाचे, की 1 व्यावहारिक, 2 प्रतीक भक्ताचं, आणि 3 गोपी हे तत्व आहे, की जे अखंड रत आहे. मी तव गोवळा रातलिये, ही अवस्था आहे. असं तत्व, की किती वो शिकवाल मज वेळोवेळा, मी तव गोवळा रातलिये, अष्टभोग भोगणे माते नाही चाड, भक्तिप्रेम गोड लईले गे माये, ही जी पूर्णपणे तादात्म्य पावलेली वृत्ती आहे, ती तिसरी पातळी आहे गवळणीची. तुकोबारायांच्या गवळणींमध्ये, की तुकोबारायांचं हे जे दर्शन आहे बालकीला अनेक ठिकाणी, पण गवळण पराभंग जे आहेत त्याच्यामध्ये या 3 अवस्था आहेत, 3 परी आहेत, 3 पातळी आहेत. हे तुकोबारायांच्या संपूर्ण कृष्ण दर्शनाचं मोठं वैशिष्ट्य आहे. निळोबारायांची आणखी त्याची प्रकृती वेगळी आहे. आज मला जो आनंद झाला ना, की महाराजांनी कृपावंतपणे एक तर मला इथे सामावून घेतलं, आणि जे अभंग माझ्याकडे आलेले आहेत ते विलक्षण गोड आहेत. म्हणजे त्याची तुलनाच करवत नाही. त्या सगळ्या अवस्था ज्या आहेत त्या प्रत्येक अभंगामधली, तिथे या 3ही पातळ्या दिसतात आपल्याला. आणि कुठेतरी त्या इतक्या एकजीव होतात की ते बैसला तो चित्ती निवडेना, या 3 अवस्था एकमेकापासून वेगळ्या करता येत नाहीत. पण जसं संगमामध्ये 3 प्रवाह दिसतात, वेगळे करता येत नाहीत, तसे 3 प्रवाह दिसतात आपल्याला. हे तुकोबारायांच्या गवळणपर अभंगाचं अत्यंत आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे, सामर्थ्य आहे. सेवेकरता जो आज माझ्याकडे पहिला अभंग आपण दिलेला आहे, अभंग क्रमांक गाथेमधला 3770 हा काय आहे? ह्या 3770 अभंग क्रमांक 3770 या प्रकरणाचं जे शीर्षक आहे तेही अत्यंत अन्वर्थक आहे, की गवळणी आणि त्यांची अवस्था. आणि ही अवस्था जी आहे, ह्या खरोखर हे तुकोबाराय म्हणजे तिथं तोडच नाही हो. ही अवस्था कशी आहे माहिती आहे का? ही अवस्था 2 पातळ्यांवरनं महाराजांनी मांडलेली. एक मी म्हटल्याप्रमाणे तृतीय पुरुषी निवेदन आहे, की निरीक्षण आहे. महाराज बघतायत, तिथे साक्षी भावाने महाराज उपस्थित आहेत. आणि जसं आम्ही धावतं समालोचन म्हणतो, तसं त्या गवळणी, त्यांची अवस्था, त्यांचा भाव, त्यांच्या मनामध्ये उमटलेले तरंग, त्यांची संपूर्ण तनमनाची जी स्थिती आहे त्याचं निरूपण, त्याचं समालोचन, त्याचं विवरण, थोडा आजचा शब्द वापरायचा तर कॉमेंट्री, ही त्यांच्याशी एकरूप होऊन पण अंतर राखून महाराज करतात. हे पहिली आपण हा जो 3770 क्रमांकाचा जो अभंग आहे, ही जी अवस्था आहे गवळणींची, ही जी आहे याचं संपूर्ण त्याचा जो काय अधिष्ठान जे आहे, त्याचं जे रूप आहे, हे निवेदनाचं आहे, की महाराज सांगतायत, वर्णन करतायत. आणि सगळ्याच म्हणजे तुकोबारायांच्या काय किंवा सगळ्या आमच्या संतांच्या भाषेचं सामर्थ्य असं आहे की त्याला प्रचंड चित्रमयता हो. आपण जसं अभंगामध्ये एक एक चरण बघू ना, आपल्या मनासमोर चित्र उमटत जातं. हे त्या शब्दांचं वैशिष्ट्य आहे. जसं ज्ञानवराय म्हणतात की तैसे शब्दाचे व्यापकपण देखीचे असाधारण, पाठेया भावज्ञा फावती गुणचिंतामणीचे.
तसं ह्या तुकोबारायांच्या शब्दाची ताकद ही आहे की मनासमोर चित्र उभं राहतं आपल्या. म्हणजे इतके तादात्म्य पावलेत महाराज तो प्रसंग वर्णन करता करता की त्याच्याशी ते एकरूप झाले आहेतच, पण त्या शब्दांच्या माध्यमातून आपल्याला कल्पनेच्या पातळीवर त्याच्या जवळ महाराज घेऊन जातात. ही ताकद आहे. काय म्हणतात महाराज, कोण कुठे आता महाराज जिथे आहेत त्या इथे ही एकटी गवळण नाहीये, इथे मेळा आहे. विचार करती बैसोनी गवळणी ज्या कृष्णकामिनी कामातुरा. आता हा शब्द फार महत्वाचा आहे बरं का. काय झालंय, अनेक ठिकाणी आलाय, आपण सगळे अभ्यासू आहात. गाई गोपाळ यमुनेचे तटी येती पाणी या मिळवणी जगजेटी गवळण आपल्याला पाठ आहे. आयशा गोपिका त्या कामातुरा नारी चित्त विवलते रेखावया हरी मिस पाणी याचे करतील घरी 12-16 मिळवणी परस्परी वो. आता इथे कामातुर हा जो शब्द आहे ना, एक कृपा करून आपण म्हणजे हा हे मी बघा मी तुमच्याशी बोलतोय म्हणजे ह्या अभंगांचा तुमच्या माध्यमातून माझ्याकरता मी जास्ती अर्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. हे प्रवचन नाहीये, हा माझा प्रयत्न मला समजावून घेण्याचा. मी विचार असा करतो कामातुरा हा जो शब्द आहे इथे काम याचा अर्थ दरवेळी आम्हाला त्याचा कारण नाही. काम याचं मूलभूत इच्छा अशी आहे ज्याची तीव्र कामना आहे. मग ती कशाची असेल, पैशाची असेल, धनाची असेल, प्रसिद्धीची असेल, सत्तेची असेल, लौकिकाची असेल, जाहिरातीची असेल, कशाची असेल. बघा ना तुम्ही इथे कामातुरा हा जो शब्द आहे ना, हा त्या गवळणींच्या ना तो शारीर अवस्थेकडे निर्देश करतो ना तो त्यांच्या मनस्थितीकडे निर्देश करतो. त्यांच्या मनामध्ये भगवंताच्या दर्शनाची जी तीव्र इच्छा आहे, जी मनीषा आहे, तिचं वर्णन करणारा आमच्या अनुभवातला तो शब्द आहे. हे बघा लक्षात घ्या. आपल्याला म्हणजे प्रेयसीला प्रियकराचं, पत्नीला पतीचं जे प्रेम आहे, भेटण्याची जी उत्सुकता आहे, ही आमच्या परिचयाची आहे. गोपींना भगवंताबद्दल काय वाटत होतं हे मला तर ह्या जन्मात कळणं शक्य नाही, कारण मी फारच दगड आहे खाली. तुम्हाला आम्हाला कळलं पाहिजे की अरे किती तीव्र आहे. आमच्या अनुभवातला हा शब्द आहे की आम्हाला माहिती आहे की आमची घरामधली पत्नी किंवा माझी प्रेयसी बाहेरगावी गेली तर मला जी उत्कंठा निर्माण होते, विरह निर्माण होतो, ती कामातुर ही अवस्था भक्तीच्या प्रेमामध्ये डुंबलेल्या ज्या गोपिका आहेत, जी गवळण आहे, जी वृत्ती आहे, तिला परतत्वाच्या भेटीची जी लागलेली आस आहे, त्या आसेची जातकुळी ही आमच्या अनुभवातल्या जातकुळीशी जवळ आणण्याकरता शब्द वापरलेला आहे. ही गोपींची शारीरिक किंवा मानसिक अवस्था नाही. कशा आहेत त्या की अखंड कृष्ण हे ज्यांच्या जीवनाचं मेरुदंड आहे, मध्यवर्ती केंद्र आहे, अशा त्या गवळणी एकत्र आलेल्या आहेत. ह्यातला प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. म्हणजे मी अगदी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे की निदान हे 5 अभंग तरी माझ्याकडनं वदले जावेत. मागच्या वेळी माझ्याकडनं ते गेले नव्हते, पण काय होत आहे यातला प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. मी म्हणतो तुकोबारायांची ताकद आहे. या कशा आहेत गवळणी, शब्द पूर्ण लक्षात घ्या. एकांती एकल्या एकाच सुखाच्या. हे अवघड आहे. एकांती आहेत ठीक आहे, बाकीच्यांचा संसर्ग त्यांनी टाळलेला आहे, पण एकल्या आहेत. अगदी मला खरं सांगा, माझ्या सकट पण तुम्ही आपण इथे एवढे लोक बसलेलो आहोत, तसं म्हटलं तर आपल्या इतक्या लोकांचा हा एकांतच आहे, कारण बाहेरच्यांचा आपल्याला संपर्क नाही आहे. पण इथे आपण एकले आहोत का हे प्रत्येकाने आता आपल्या मनाशी तपासू. आम्ही दरवाजा बंद केला म्हणून आम्ही एकले आहोत का? एकले ही मनाची अवस्था आहे की तिथे त्या स्थिर आहेत स्वपाशी, बाकी कुणाचाही तिथे संपर्क नाहीये. त्या एकाच कृष्णरूपी वस्तूच्या प्रेमाने त्याच्याशी संपूर्ण चित्तवृत्ती वेधलेल्या अवस्थेमध्ये आलेल्या आहेत, त्या समूहामध्ये आहेत. तो समूह बाहेरचा संपर्क टाळून एके ठिकाणी आलेला आहे, पण प्रत्येक गवळण त्यातली समूहामध्ये असून सुद्धा एकली आहे. हे वैशिष्ट्य शब्द किती तुकोबार आहे, किती बारकाईने त्या गवळणींची अवस्था बघतात बघा. तिथे महाराज तादात्म्य पावलेले आहेत. अरे हे कसे प्रत्येक गवळण एकली आहे, तिच्या मनामध्ये आता दुसरा कुठलाही प्रांत नाहीये, ती एकल आहे, एकाकी आहे, एकमेव आहे. ती पूर्णपणे स्वस्थिर झालेली आहे, स्वस्थानी स्वरूपामध्ये ती एकटी आहे. तिथे कुठलाही
जसं तुकोबाराच्या प्रमाणे पुरे पुरे आता नको दुजियाची सत्ता, तिथ्या मनात दुसरा सुद्धा कोणी नाही म्हणून ती एकली आहे. केवळ एकांतात नाही आहे, आम्ही एकांतात असून सुद्धा आता मी सांगतो माझ्या घरात माझ्या डोक्यात विचारून गेलो ना की किती वाजले, 6:30 वाजले, बायको घरी कामावरून आली असेल बरं का, मी एकांतात आहे पण एकटा आहे का? शब्द तुकोबांचे लक्षात घ्या. हे अभंग बघितल्यानंतर म्हणजे मी तर मला अत्यंत आनंद झाला की ह्या आपल्या मुखात नाही जाणार आहेत. पण ही अवस्था जी आहे ही कल्पनेच्या पातळीवरती आणणं सुद्धा अवघड आहे. एकांती एकल्या एकाच सुखाचं, सगळ्यांच्या सुखाचा विषय एकच आहे, हे अवघड आहे. पुन्हा हे बघा, मी टीका करत नाही, आपण फक्त स्वतःकडे बघूया. मी कीर्तनाला जातो, सगळ्या प्रकारचे श्रोते कीर्तनाचे असतात. कुणाला निरूपणात जास्ती रस आहे, कुणाला संगीतात रस आहे, कुणाला पखवाजाच्या बोलात रस आहे. ढोबळ मानाने कीर्तनाची आवड सगळ्यांना आहे. पण कीर्तन ही जी अवस्था आहे त्या अवस्थेची सगळ्यांना एकाच पातळीची गोडी आहे का? तुकोबाराय म्हणतात तिथे वैशिष्ट्य या गवळणींच्या मेळ्याचं. एकांती एकल्या एकाच सुखाच्या अशा त्या आहेत, म्हणून या अद्वितीय आहेत. आवडती त्यांच्या गोष्टी त्याला केवळ. आता हे बघा, हे सगळे कसं आहे माहिती का, तुकोबारांच्या अभंगाचं फार गंमत आहे. एकाच अभंगातनं दुसऱ्या अभंगांचे अर्थ स्पष्ट होत जातात. कशा आहेत या? आवडती त्यांच्या गोष्टी त्याला. आता हा शब्द बघा कसे आहेत, इथे त्या देवभक्ताचं दुहेरी नातं महाराजांनी मांडलेलं आहे. तर परमात्म्याला मध्यवर्ती ठेवून त्या गवळणीची आवड त्याला आहे, हे दुहेरी नातं आहे. गवळणींना भगवंताची आवड आहे आणि अशा ज्या हरिरता कृष्णकामिनी ज्या एकत्र जमलेल्या आहेत त्यांचा तितका स्नेह भगवंतालाही आहे, हे दुहेरी नातं आहे. शब्द लक्षात. म्हणून महाराज ही जी गवळण आहे, हा जो अभंग आहे ना, त्यातला प्रत्येक शब्द अत्यंत मार्मिक आहे. मग कशा आहेत, इथे कोण आहे आणि कोण नाही. तर्क वितर्किणी दुराविल्या दुरी, मौन त्या परी चोरी आरंभिली. इथे थोडा पाठवेल आहे बरं का, तो फक्त मी सांगतो पुढे जातो. हे जे या तिसऱ्या चरणाचा जो उत्तरार्ध आहे, मौन त्या परी चोरी आरंभिली. बाकीचे मी 2-3 फक्त बघितल्या, कारण शेवटी काहीतरी मलाही अक्कल माझ्या बिंदूत प्रकाश पडला पाहिजे का नको. काही ठिकाणी पाठ परिचारी असा आहे, मौन त्या परिचारी आरंभिली. इथे थोडा प्रश्न काय येतोय, परिचर किंवा परिचार हा जो शब्द आहे याचा अर्थ इकडे तिकडे हिंडणं. ह्या गवळणी कशा आहेत, तुकोबाराय असं म्हणतात, जसं महाराज म्हणतात की तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरा हो, की अकारण तर्क करून ज्याला इथे तर्काचा साधा शब्द सांगू का, तर्काचा साधा शब्द शब्दच्छल. ज्याला केवळ शब्दच्छलामध्ये रस आहे ते कुणी या मेळ्यात नव्हते. कारण ह्या मेळ्यामध्ये ज्या गवळणी आहेत या शब्दाच्या पलीकडे जे परतत्व आहे, परेहुनी परते घर, त्या अवस्थेशी गोडी लागलेले आहेत. ज्ञानोबांनी फार शब्द सुंदर वापरला, शब्दाचे वालफ फेडीजे. हे सगळे अभंग जे आहेत ना अत्यंत मार्मिक आहेत. तर्क कशाचा, तर्काचा आधार काय, तर्काचा आधार शब्द आहे. ज्ञानोबा असं म्हणतात शब्दाची ताकद अफाट आहे पण त्या शब्दाची मर्यादा पण आहे. अमृतानुभवाने ज्ञानोबा म्हणतात, बाप उपयोगी वस्त शब्दू स्वर्णदानी प्रसिद्धू, अमूर्ताचा विषदू आरसानो हे. अरे शब्द अनुभवाकडे निर्देश करतो पण शब्द म्हणजे अनुभव नाही. या गवळणी तिथे आहेत. म्हणून इथे ह्या मेळ्यामध्ये ज्यांना शब्दच्छलामध्ये रस आहे, अशा तर्कवितर्किणी दुराविल्या दुर्त्या आल्याच नाहीत. मौन त्या परिचोरी किंवा मौन त्या परिचारी आरंभिल्या किंवा आरंभिली. इथे या गवळणी ज्या इथे एकांतामध्ये एकाच सुखाच्या एकल्या आलेल्या आहेत, या कशा आहेत, यांच्या मेळाव्यामध्ये आत्ता तर्कवितर्क करणारे जे शब्दच्छल करणारे आहेत त्यांचा तर इथे त्यांना प्रवेश नाहीच आहे. पण ह्या आत्ता एकांतामध्ये असणाऱ्या गवळणी जेव्हा व्यवहारामध्ये बाहेर परिचारी म्हणजे हिंडतात फिरतात प्रापंचिक कामासाठी, तेव्हा त्या काय करतात, तेव्हा त्या जरी व्यवहारामध्ये हिंडत असल्या तरी त्या गप्पा मारत नाहीत. मौन त्या परिचारी आरंभिली. त्या जगामध्ये हिंडतात पण त्या मौन घेऊन हिंडतात.
तुकोबाराचं प्रमाण आहे, नये बोलो फार बैसो जनामधी, सावधान बुद्धी इंद्रिय दमी, साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्वाही, लोलुपता काय निद्रे ते जिणावे, भोजन करावे परिमित, एकांती लोकांती स्त्रियासी वचन. या गवळणी एकांतामध्ये आहेत, कारण सगळ्या एका सुखाच्या आहेत. ह्या जेव्हा कामानिमित्त व्यवहारात बाहेर बोलतात, बाहेर त्यांना हिंडावं लागतं, म्हणून परिचारी शब्द सुद्धा इथे आपल्याला पाठ स्वीकारार्ह ठरतो, की ह्या बाहेर जेव्हा हिंडतात तेव्हा ह्या उगाच गप्पा छातर हिंडत नाहीत, ह्या मौनामध्ये असतात. ही या गवळणींची वैशिष्ट्य आहे. कुशळ कवित्या कथित्या लोभिका, त्याही येथे नका आमापाशी. पुन्हा हे सगळे शब्द जे आहेत ना, हे जाऊ का अगदी ज्याला असा भ्रम आहे की अफाट शब्द राघव निर्माण केलं, किंवा शब्दाच्या माध्यमातून शब्दाच्या अतीत जे आहे ते प्राप्त होऊ शकेल, असा ज्याला भ्रम आहे, त्या सगळ्यांचं हे वर्णन आहे. की ज्यांची वाचा कुशल, मी त्या गटात आहे बरं का पूर्णपणे. बघा कुशळा, मी मगाशीच महाराजांना म्हटलं, महाराजांचा एक फार गोडा भंग आहे, वाचेच्या कुशळ चापल्ये भाऊ झालो कुशळ. ही केवळ बोलता येत आहे, केवळ वर्णन करता येत आहे, केवळ महिमा गाता येतोय, म्हणून ते तत्व हस्तगत होईल का शंका आहे, कारण शब्दाला मर्यादा आहे. म्हणून या माप भक्ती केली तुकोबाराय म्हणतात, त्याचा अर्थ इथे आहे की मनवाचा तीत तुझे हे स्वरूप. या गवळणी तशा आहेत. म्हणून ज्यांचं केवळ वाचेवर, वाचा चापल्यावर, बोलण्यावर, शब्दावर ज्यांचं प्रेम आहे, आणि आम्ही उत्तम बोलतो म्हणून उत्तम बोलण्याने आम्ही परतत्वाला आकळू शकू, असं ज्यांना भ्रम आहे, अशा कोणीही इथे नाहीये. त्याही नको येथे, त्याही येथे नका आम्हापाशी. बोलक्या वाचाला कृष्णरता नाही, त्या चोरूनी तीही खेट केली. ज्या बोलक्या आहेत, वाचाळ आहेत, आणि केवळ शब्दाच्या पातळीवरती कृष्ण नावाच्या वस्तूशी ज्यांची जवळीक आहे असं त्या दाखवायचा प्रयत्न करतायत, पण स्वरूपतः त्या कृष्णरत नाहीत. शब्द काय महाराजांचा, बोलक्या वाचाला कृष्णरता नाही, त्या चोरोनी तीही खेट केली. हे अत्यंत गोड आहे. असे जे वरकड लोक आहेत, ज्यांची अवस्था किंवा ज्यांच्या मनाची वृत्ती कृष्ण तत्वाशी एकरूप होण्याची नाहीये, ज्यांना केवळ शब्द सामर्थ्यामध्ये आनंद आहे, शब्दाने समाजाला दिपून टाकणं, लागू नका तुकोबाराचं प्रमाण आहे. महाराज म्हणतात, माया ब्रह्मा ऐसे बोलती धर्म ठक, आपणा सरसे जन नागविले. ह्या वर्गातले जे आहेत ते तर त्यांचा त्या गवळणी म्हणजे इथे ज्या जमलेल्या गवळणी त्या म्हणतात नाही, त्यांचा आम्हाला अजिबातच संग नको, किंबहुना त्यांचा संपर्क लागू नये. म्हणून काय शब्द आहे तुकोबाराने वापरलाय, त्या चोरोनी तीही खेट केली. खेट केली हा जुन्या मराठीमधला शब्द आहे. खेट म्हणजे ठरवून भेटायची जागा. आपण इथे बसलोय ना, हे त्याला लागू पडतं. ही खेट केलेली आहे की अष्टादशामध्ये ठरलेल्या सत्रामध्ये ठरलेल्या वेळी आम्ही इथेच भेटणार, हे ठरवून केलेलं आहे. तसं ज्या हरिरथ आहेत, ज्या कृष्णरथ आहेत, अशा गवळणींचा हा मेळा, त्याचं वर्णन तुकोबाराय करतायत. आणि या मेळ्यामधल्या गवळणी कशा आहेत की त्या चोरोनी तीही खेट केली, भेऊन या जना एकीसवा झाल्या, वाती विजवल्या दाटोबळी. काय शब्द आहे तो, अफाट शब्द आहे तुकोबाराय. तुकाराम ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. त्यामुळे ज्यांचं कृष्ण ह्या शब्दावरतीच केवळ प्रेम आहे, कृष्ण तत्वाशी ज्यांची गाठभेट झाली नाही, किंबहुना घेण्याची सुद्धा त्यांना इच्छा आहे, कारण त्यावेळी काही दिवे नव्हते. समजा आपण घरगुती समय लावलेले आहेत,
या समयांचा प्रकाश बाहेर जाऊन जर बाहेरच्या लोकांना कळलं की अरे इथे आत कोणतरी लोक जमलेत आणि काहीतरी यांचं चाललंय खलबत, तर ते येऊन डोकावतील, नामे विक्षेप येईल, म्हणून यांनी त्या ज्या आतमध्ये दीपदानं जी होती त्यांच्या वाती मालवल्यात त्या अंधारात. आता बघा, हा झाला व्यावहारिक अर्थ. पण या गवळणींची अवस्था जी तुकोबारायांनी वर्णन केलेली आहे की एकांती एकल्या एकाच सुखाच्या, ह्यांच्या ठिकाणी द्वैत नाहीये. तुम्ही कशावर म्हणाल, मी तुम्हाला दानोबारायांचं प्रमाण सांगतो ना भाई. दानोबारायांची फार सुंदर ओवी अमृतानुभवामध्ये आहे. दानोबाराय असं म्हणतात, आता भक्ती आणि अभक्ती ताट झाले के पांती. पांत म्हणजे पंगत. पुढचं चरण फार महत्वाचं आहे. कर्म अकर्माच्या वाती माल्हा उनिया. या गवळणी कशा आहेत? कर्म अकर्माच्या वाती माल्हा उनिया. कर्मही नाही आणि अकर्मही नाही, द्वैतच नाही. द्वैताचा पूर्ण निराश करून, जसं आमच्या गुरुपरंपरेमध्ये आमच्या गहिनीनाथांचं वर्णन केलेलं आहे की निर्द्वंद्व निशंक विचरतामही सुखानंद हृदयी स्थिरावला, तसं कर्म अकर्माच्या वाती माल्हा उनिया. ह्यांच्या अंतःकरणातनं पूर्णपणे द्वैत गेलेलं आहे. अशा त्या आहेत. शब्द काय तुकोबारायांचं वैभव आहे बघा. इथे त्यांनी वाती मालवल्यात. एक व्यावहारिक अर्थ आहे की बाकी कुणाला कळू नये म्हणून, पण विजविल्या वाती विजवल्या दाटो बळे. अत्यंत प्रयत्नपूर्वक साधनेची परिकाष्ठा करून आपल्या अंतःकरणामधनं यांनी कर्म अकर्म, सुख दुःख, उचित अनुचित, दिवस रात्र, ज्ञान अज्ञान, वृत्ती निवृत्ती किंवा प्रवृत्ती निवृत्ती, सगळ्या प्रकारच्या द्वंद्वाचा बळाने कष्टपूर्वक साधनेने ज्यांनी निराश घडवलेला आहे, अशा ह्या गवळणींचा हा मेळा आहे. काय शब्द आहेत बघा तुकोबारायांचे. काय यांनी काय केलं आहे? वाती विझविल्या दाटो बळे, कृष्ण सुख नाही कळले मानसी, निंदिती त्या त्यासी कृष्णरता. आता बघा जरा मला इथे गंमत, हे बघा पहिली गोष्ट मी सांगतो. मी आपला बोलतोय पण प्रत्येक ओळ मला कळली असं नाही बरं का. तसंच गैरसमज मलाही नाही, आपणही करून घेऊ नका. मला आता प्रश्न असा आहे, कृष्ण सुख नाही कळले मानसी, ज्या कुणाला कृष्ण तत्वाचं जे सुख आहे, त्या ऐक्याचा जो आनंद आहे, हा ज्याला अनुभवता आला नाही, निंदित्या त्या त्यासी कृष्णरता. म्हणजे कोण कोणाची निंदा करतोय? ज्याला कृष्ण सखा किंवा कृष्ण सख्याचं सुख कळलेलं नाही त्याची निंदा या गवळणी करतायत का? बघा गंमत आहे. कृष्ण सुख काय आहे, त्या भगवंताच्या ऐक्याचं माधुर्य काय आहे, हे ज्यांना कळलेलं नाही ते लोक या गवळणीची टीका करतायत. बघा, अहो जो भक्त आहे ना, तो टीका करणं शक्यच नाही कोणाची. त्याच्या ठिकाणी भक्त आणि अभक्त हा भेद असू शकत नाही. म्हणून ज्ञानोबाची ओवी काय, आता भक्ती आणि अभक्ती ताट झाले एके पांती. हा भक्त आणि हा अभक्त कोण ठरवणार? जी कृष्ण सुखाशी एकरूप झालेली गवळणी आहे, तिच्या मनामध्ये हा भेद येणारच नाही. याचा अन्वय आपल्याला असा लावायला लागेल, कृष्ण सुख नाही कळले मानसी, त्या म्हणजे ज्यांना कृष्ण सुख काय आहे याचा पत्ता लागलेला नाही, अशा निंदिती. कुणाला? कृष्णरता त्यासी. ज्या कृष्णरथ झालेल्या आहेत गवळणी आणि ज्या परस्पर सुखाचा अनुवाद करण्याकरता एकत्र जमलेल्या आहेत, पूर्णपणे द्वंद्वाचा निराश करून, त्यांच्या प्रती आपल्या मराठीतलं शब्द म्हणजे पोटदुखी ज्यांना आहे, ज्यांना कृष्ण सुख मनाशी कळलेलं नाही, असे लोक यांची निंदा करतायत. ही अवस्था सगळीकडे आहे. कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी, तव तव हासती मथुरे जग, गोविंद घ्या कोणी गोपाळू घ्या, तुका म्हणे हासे जन नाही कानत ऐट. ही गवळण त्या अवस्थेमध्ये, ती ज्यांना कृष्ण सुख मिळालेलं नाही त्यांची निंदा ह्या करत नाहीयेत. ज्यांना कृष्ण सुखाचा पत्ता नाही अशांच्या पोटामधली मळमळ तुकोबाराय इथे वर्णन करतायत. का? कारण या गवळणी टीका करणं शक्यच नाही. तुम्ही मला सांगा, ज्ञानोबाराय म्हणतात, जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन या फुल्या हाती, रिगाला भक्तिपंथी जगा देतो. अरे ज्या सुखावरती मी आरूढ आहे त्या सुखाला प्रत्येक जीव प्राप्त व्हावा म्हणून भक्त
बिदोबिदी ती अवस्था घेऊन सगळ्यांना दान देण्याकरता फिरतो. देव घ्या कुणी, देव घ्या कुणी. इथे कोण कोणाची निंदा करताय थोडं लक्षात घ्या. या गवळणी निंदा करत नाहीयेत. गवळणींची निंदा कृष्ण सुखाचा पत्ता नसलेले जे बाहेरचे आहेत ते करतायत. तुकोबाराय सांगतात आम्हाला, इथे आम्हाला भान आणून देत आहेत की आपण काय करायचं आहे. नाही तुम्हाला जमत ना तर तुम्ही जाऊ नका, पण निंदा तरी करू नका. हे तुकोबाराय आपल्याला सांगतात का. हे रूपक त्याच्या करता आहे. तो न ये जवळी रे कोणी कोल्हाल म्हणून समेळ मेळविला. गर्दीमध्ये परमात्मा येत नाही. हे बघा, हे सगळं फार अवघड आहे. आमच्या ज्या रूढ कल्पना आहेत त्याला छेद देणार आहे. निर्वाहापुरते अन्नाच्छादन आश्रमासी स्थान कोपी गुहा कोठेही चित्तासी नसावे बंधन हृदयी नारायण साठवावा. एकांत जो आहे, कारण जिथे गर्दी आहे ना तिथे भेद आहे. भेद आहे तिथे द्वैत आहे. द्वैत आहे तिथे विक्षेप आहे. आणि जिथे द्वैत आहे तिथे परमात्मा थांबणं शक्यच नाही. म्हणून तो जर ज्या वृत्ती वेगवेगळा असणाऱ्या लोकांचा जर मेळा असेल तर ते परतत्व येणार नाही जवळ. म्हणून काय केलंय, म्हणून समेळ मेळविला. एकाच अवस्थेशी ज्या रत आहेत त्यांचा मेळ केलेला आहे. किती तुकोबाराय वर्णन करतात बारकाईने बघा. ह्या गवळणी सामान्य नाही आहेत. मी म्हटल्याप्रमाणे हे इथे महाराज तत्वाच्या पातळीवरती आलेले आहेत. ही कोण आहे गवळण. हे ते तत्व आहे जे ह्या गलबल्यापासून मुक्त आहे, जे निर्द्वंद्व आहे. आणि म्हणून त्यांची बाह्य अवस्था कशी आहे, अत्यंत गोड शब्द येतो. हे बघा ना, अंतरी कोमळा बाहेरी निर्मळा तल्लीन त्या बाळा कृष्ण ध्यानी. याचा सगळ्याचा अर्थ आपल्याला नीट लाल बरोबर का. अहो, अंतःकरणामध्ये परतत्व आहे म्हणून त्यांचं अंतर कोमल आहे. आणि अंतर कोमल आहे. किंवा पुन्हा जर परनिपाती शब्दाचा प्रयोग करून मांडायचा असेल तर कृष्ण तत्व ध्यानी मनी स्थिर असल्यामुळे त्यांचं अंतःकरण निर्मळ आहे. आणि अंतःकरण निर्मळ आहे म्हणून त्या अंतःकरणाचं वाचेच्या माध्यमातून बाहेर होणारं प्रकटन जे आहे ते कोमल आहे. आपण का दुरुत्तर करतो, कारण आमच्या अंतःकरणामध्ये कृष्ण ध्यान नाही म्हणून. ही त्या गवळणींची अवस्था आहे की त्या अशा आहेत की अखंड त्यांच्या अंतःकरणामध्ये कृष्णतत्व विराजमान असल्यामुळे अंतःकरण निर्मळ आहे. आणि त्या निर्मळ वाचेचं बाह्य प्रकटीकरण हे त्या कोमल वाचेने आलेलं आहे. हे भक्ताचं लक्षण आहे. इथे मी म्हटलं की गवळण तुकोबारायांची जी आहे, गोपिका जी आहे, ती त्या भक्ताचं प्रतीक आहे. इथे आहे असा भक्त जगतो, त्याच्या भक्ताचं लक्षण हे आहे. म्हणून आम्ही काय म्हणतो, तुकोबाराचा काढायचा अभंग आहे आमचा, कंठी धरला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. अरे ज्याच्या कंठामध्ये कृष्णतत्वाचा मनी स्थिर आहे त्याला सांगावं लागत नाही. त्याच्याकडे बघून त्याच्या चालण्या फिरण्यावरनं कळतं अरे हा कुठल्या अवस्थेमध्ये आहे. तुकोबारा त्या गवळणी तिथे आहेत. मग त्या कशा आहेत, हरिरूपी दृष्टी कानी त्याची गोष्टी अलंगिती कंठी एकाएकी. अखंड बोलणं चालणं. बरं तुकारांचं प्रमाणे नाटामध्ये महाराज म्हणतात ना की मला एका विठ्ठला वाचून दुसरा कुठलाही शब्द आवडत नाही. महाराज म्हणतात ना की विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळी भरुणी, जो महाराजांचा नाट आहे. विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठला विन चार नाही गोता तुका म्हणे आता नाही दुसरे. आवडे मात विठ्ठलाची. एक विठ्ठल सोडून दुसरी कुठलीही मात म्हणजे गोष्ट मला आवडत नाही. ती यांची अवस्था आहे की यांच्या कानावरती अखंड कृष्ण नाम आहे, कारण त्या कृष्ण तत्वाशिवाय दुसरं बोलतच नाहीत काही. आणि त्या नामाच्या उच्चाराने जो प्रेमभाव अंतःकरणामध्ये दाटतो त्या प्रेमभावाने त्या परस्परांना आलिंगन देतात. हे ऐक्य आहे. ज्ञानवाले म्हणतात ना, हृदया हृदय एक झाले हृदयीचे ते हृदयी घातले द्वैतन मोडता केले आपणा ऐसे अर्जुना. ती अवस्था आहे. अशा या गवळणी न साहे वियोग करती रोदना भ्रमिष्ट भावना देवा देहाची या. की अजूनही बघा हे सगळे आमचे संत या भूमिकेवरती अवस्था आहेत, अरुढ आहेत. बघा अवस्था लावून गेला अजूनही का नाहीये.
दिसत दिनतैसी रजनी झाली ओ माये, अवस्थाला उनी गेला अजूनी का न ये, परिले दूरदेशी मज आठवे मानसी, नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी. त्या केव्हा त्या तत्वाची भेट होईल ह्या वियोगाने त्या रडतायत, शोक आहे. आणि भ्रमिष्ट भावना देहाच्या असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. काय तुकांचा फार गोड अभंग आहे. महाराज असं म्हणतात पांडुरंगा, भलते ठाई पडो देह तुरंगी हा चढो, आता पुढे कोण धरी भय मरणाचे हरी. की कुठे देह हा कुठे पडो, भलते ठाई पडो देह तुरंगी हा चढो. घोड्यावरती बसून तो मिरवला तरी त्याची चाड नाही, आणि कुठेतरी पूर्णपणे अलक्षपणे तो पडून राहिला तरी त्याची तमा नाही. अशा देहातीत अवस्थेमध्ये गवणेर भ्रमिष्ठा देहाच्या. इथे भ्रम याचा अर्थ भ्रमिष्ठ माणसाला जसं देहभान नसतं पण तिथे अज्ञान आहे. या गवळणीत त्या अर्थाने भ्रमिष्ठ म्हणजे देहावरती देहभावनाच नाही. का? कारण कृष्णधान ध्यान अखंड मनामध्ये स्थिर आहे. अवस्था विसरल्या मागे गृह सुतपती, अवस्था या चित्ती गोविंदाची. सगळं लौकिक हे कृष्णरूप झालेलं आहे. एक निळोबारायांची फार गोड गवळण आहे, अतिशय गोड गवळण आहे. बोलती चालती देखती ऐकती, सर्वत्र श्रीपती त्यांचे दृष्टी. सासुरे माहेर सासू सासरा दीर, देखती त्या भ्रतार हरीच्या रूपे. सोयीरे सज्जन इष्ट मित्र जन, सगळे कृष्णरूप आहेत. निळा म्हणे त्यांचे संपत्ती वैभव, पशुवादिक सर्व झाला कृष्ण. त्या अवस्थेमध्ये आहेत त्या. सगळी नाती जी आहेत त्या नात्याचा मध्यबिंदू भगवंत आहे. एक फक्त गोष्ट शब्द गोंदवल्याचे महाराज होते ना, त्याला एका भक्ताने प्रश्न विचारला की महाराज, भक्त साधक सिद्ध जीवनमुक्त ही सगळी ज्या अवस्था आहेत या वेगवेगळ्या असतात का हो, किंवा ही प्रत्येक अवस्था कशी हस्तगत करायची असते? आता महाराज नामयोगी होते हो, त्याने एका फटक्यात उत्तर दिलं. ते म्हणजे अरे हे सोपं आहे म्हणले. अरे म्हणले एकदा लग्न झालं की सून सासू सासरा दीर ननंद ही सगळी नाती आपोआप तयार होतात. तसा एकदा राम धरला की सगळी अवस्था येतात. तशी यांची अवस्था आहे की या कशा आहेत, यांना विसरल्या मागे गृहसुतपती, अवस्था या चित्ती गोविंदाची. अवस्था लागोनी निव्वळची ठेल्या, एकाएकी झाल्या कृष्णरूप. इथे निव्वळ म्हणजे एकाएकी, कुठलाही तिथे उपाधीचा पसारा नाही. तुकोबारायांनी शब्द वापरलाय बघा, एकाएकी एकाएकी तुका लोकी निराळा, फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसोनी. या निव्वळ याचा अर्थ केवळ, बाकी काही तिथे वरकड नाहीये, एकाएकी आहेत, त्या निसंग आहेत. ही जी अवस्था आहे गवळणींची. म्हणून त्या कृष्ण म्हणून देती आलिंगन, विरह तापतेने निवारेना. जे दिसताय ते कृष्ण रूप आहे. माझ्या शेजारी माझा मित्र आहे का मैत्रीण नाही आहे ते कृष्ण आहे, म्हणून कृष्णाला आलिंगन दिलं. इतकं सोपं आहे ही अवस्था. सगळी अवस्था फक्त शब्द वेगळे आहेत महाराजांचे. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धनजन माता पिता. हे वैशिष्ट्य हो. विषयाचं चिंतन वाईट आहे मान्य आहे, पण चिंतनाचा विषय बदलला ना की सगळं सोपं आहे. ही अवस्था तशी आहे की कृष्ण, आपला सगळा व्यवहार कृष्ण तत्वाशी आहे. म्हणून कृष्णरूप झालेल्या त्या एकमेकीला आलिंगन देत आहेत. ताप कोण वारी गोविंदा वाचोनी, साचतो नयनी न देखता. जोपर्यंत त्याचं दर्शन होत नाही तोपर्यंत हा विरहाचा ताप दूर होणं शक्य नाही. त्या बोलतात एकमेकामध्ये. न देखता त्याचा प्राण निघोप आहे, आजी कामासये उशीर केला. इथे काम हा जो शब्द आहे याला पुन्हा बघा, आपण सगळे म्हणजे मी इथे बोलणं आपल्या समोर म्हणजे कोकणात जाऊन मीठ विकण्यासारखं आहे. कारण आपण सगळे अभ्यासू, शब्दाचा सगळा धांडोळा घेणारे लोक आहात. काम या शब्दाला शब्दकोशामध्ये जवळपास एक 40-45 छटा आहेत. इथे या गवळणी परस्परांची ज्या विचार करतायत की तापकोण वारी गोविंदा वाचोनी
साचतो नयनी न देखता त्यांचा प्राण निघोप आहे. आजी का मासये उशीर केला. आता इथे आपण ह्या आवृत्तीमध्ये का आणि मा हे दोन शब्द आपण फोडलेत. अनेक ठिकाणी कामा शब्द एकच आहे. फरक का पडत नाही? कारण इथे काम या शब्दाला प्रसंग किंवा ठिकाण हा अर्थ आहे. इथे आम्ही सगळे त्याची वाट बघत बसलोय. मी माझ्या की अजूनही का भेटे ना, पडले दूरदेशी ती अवस्था आहे. अजूनही कामा उशीर का झाला, म्हणजे या ठिकाणी यायला गोविंदाला का उशीर होतोय असं त्या एकमेकीशी विचार विनिमय करतायत. इथे कामा शब्दाचा अर्थ काम याला जो संस्कृतामध्ये किंवा मराठीमध्ये बाकी जो शब्द आहे तो इथे नाही. त्या शब्दाची ही छटा जी आहे प्रसंग किंवा ठिकाण, की हा जो हरिरथ कृष्णरथांचा हा जो मेळावा भरलेला आहे, ज्यांचं हृदय तुकोबा म्हणतात ना तडफडे चित्त लाहीची या परी, अशी ज्यांची अवस्था आहे, इथे या प्रसंगी या ठिकाणी यायला त्याला का उशीर झालाय असं त्यांच्या चित्ताला विरह हा छेदतोय. रित्या ज्ञान गोष्टी तया नावडती आलिंगन प्रीती कृष्णाची या. इथे रित्या शब्दाचा अर्थ असा आहे अनुभव शून्य गप्पा. कृष्ण तत्वाचा अनुभव नाही, कृष्ण तत्वाच्या ऐक्याची प्रतीती नाही, कृष्ण तत्वाच्या शी तादात्म्य पावल्याचं जे सुख आहे त्याची अनुभूती नाही, मात्र केवळ गप्पा. ह्या गवळणी त्या अवस्थेतनं केव्हाच वर गेलेल्या आहेत. त्यामुळे रित्या ज्ञान गोष्टी तया नावडती, ज्या ज्ञानाला अनुभवाचं अस्तर नाही. तुकाराय म्हणून म्हणतात अनुभवे आले अंगा ते या जगा देत असे, नोहे हाततुके बोल मूळ ओलांतरीचे. रितज्ञान त्यांना गरज नाही याची, कारण त्या पूर्णपणे कृष्णरूपाशी एकरूप होण्याच्या, म्हणजे ज्ञानोबाची उपमा द्यायची ना तर चतुर्दशीचा चंद्र आणि पौर्णिमेचा चंद्र एवढंच फरक आहे, अन्यथा त्याच आहेत. त्यामुळे रित्या ज्ञान गोष्टी तयानावरती आलिंगना प्रीती कृष्णाच्या. मग ते असा विचार करतात आम्ही इतकं जमून इथे याची वाट बघतोय, अजून ह्याला उशीर झालाय, काहीतरी आमचं पूर्व दुष्कृत किंवा पाप किंवा प्रक्षेप विक्षेप हा आड आला असेल का. ज्या अर्थी आम्हाला एवढी तळमळ लागून सुद्धा हा भेटत नाही, याचा अर्थ काहीतरी आमचं कर्म दुस्तर बलिवंत मध्ये आलाय का, की ज्याच्यामुळे या भेटीमध्ये वेळ लागतोय, अजून काय येत नाहीये. म्हणून त्या विचार करतायत मागे आम्ही काही चुकलो त्याची सेवा असेल या देवा रागाला. काहीतरी आमच्याकडनं मागे झालेला आहे अपराध, म्हणून कदाचित तो रागवला का. आठविती मागे पापपुण्य दोष परिहार एकीस एक देती. त्या एकमेकाला मग इथे परिहार शब्दाचा अर्थ स्पष्टीकरण, खुलासा, एकमेकीची समजून घालतात की नाही ग असं नसेल, तुला असं वाटतंय की झालं पाप, तुला असं वाटतंय झाला प्रमाद, तसं नसेल ग. एकमेकीशी बोलतात. कितीही अवस्था हा भक्त मेळा आहे, की ही भक्तांची आवड आहे. एका अवस्थेमध्ये असणारे काय गोष्टी करतायत, त्यांच्या गोष्टींचा विषय काय आहे, त्यांची अवस्था काय, ही पूर्णपणे बघा हे सगळं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. हे तुकोबा यांच्या शब्दांचं ताकद आहे, की त्यांना सतत एकमेकीचं समाधान करतायत. त्या मागे आम्ही चुकलो त्याची सेवा असेल या देवा रागाला. आठविती मागे पापपुण्य दोष परिहार एकीस एक रीती. अनुतापे झाल्या संतप्त त्या बाळा टाकीती विवळा धरणी अंग. इथे संतप्त याचा अर्थ राग नाही, इथे संतप्त याचा अर्थ दुःखी कष्टी. अनुताप बघा ही काही प्रत्येक अवस्था तुकोबारायची आहे. अनुतापे तुझे राहिले चिंतन झाला हा मन संसार. बरे झाले देवा निघाले दिवाळे बरी या दुष्काळी पीडा केली. अनुतापे तुझे राहिले चिंतन. ज्यांचं चित्त अनुतापाने व्यापलेलं आहे अशा या आहेत. कोणत्या अवस्थेमध्ये गोपी आहेत बघा. ही वृत्ती कशी आहे. वृत्ती ही पूर्णपणे निरुपाधिक आहे. तैसे मज करून ठेवा नारायणा समूळ वासना नुरवावी. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार काहीच संसार तुम्हा नाही. त्या अवस्थेला या गवळणी आहेत, त्यांचा मेळा आहे. आणि त्या मेळ्याचं वर्णन तुकोबाने तुमच्या आमच्याकरता मांडलेलं आहे. मग या गवळणी काय करतायत. ही जी अवस्था आहे ते परतत्व सर्व व्यापक सर्व साक्षी असल्यामुळे या आपल्याशी वृत्तीच्या देहाच्या मनाच्या
बुद्धीच्या भावाच्या पातळीवरती एकरूप होण्यासाठी आसूसलेल्या या गवळणींचा हाही विरह व्यथा बघून तो जवळच होता पण गुप्त होता. जाणोनी चरित्र जवळीच होता. आली त्या अनंता कृपा मग होऊनी प्रगट दाखविले रूप तापत्रय ताप निवविले. तो प्रगट झाला. बघा, तो प्रगट झाला कारण तो तिथेच होता. हाके सरसी उडी घालोन या स्तंभ पोळी ऐसी कृपावंत कोण माझे विठाई वाचून करिता आठव धावोन या घाली कव. आमची शुक्रवारचे अभंग धाव घाली आई आता पाहते सकाळी. भाऊ झालो मी भाऊ झालो हिमपुटी. हा तो होता. फक्त तो कसा होता ज्ञानोबांचे शब्द घेऊ का. तो इतका वेळ त्याने बुंथी धारण केलेली होती. त्याने स्वतःला लपून ठेवलेलं होतं. खोळ बुंथी घेऊन खुणाची ये पालवी. तो त्याने स्वतःला झाकून ठेवलं होतं. तो आता प्रगट झाला. आता हे बघा, माझ्याकडे आज वेळ नाही आणि तो आपला विषय पण नाही. ही संपूर्ण अमृतानुभवाची भाषा आहे. ज्ञानोबा म्हणतात, जसं 16व्या अध्यायाची सुरुवात आहे ना, की नवल उदयला चंडांशू मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अब्जिनी अद्वयार्जुन विकाशू बंधू. आता इथे आभास, हा आभास म्हणजे आमच्या व्यवहारातला आभास नाही. अरे मला आभास झाल्यावर का मित्र आला, तो आभास नाही. आभास आला ज्ञानोबांच्या तत्वदर्शनामध्ये अर्थ आहे किंचित दर्शन. का त्याने स्वतःच्या इच्छेने स्वतःला आवृत्त ठेवलं होतं. तो स्वतःच्या स्वेच्छेने अनावृत झाला, प्रगट झाला. का त्यांची अवस्था बघून. हे नातं आहे, हा जिव्हाळा आहे. साच भाव निवाल्या देखोनी कृष्णाचे श्रीमुख शोक मोह दुःख दुरावला. साच भाव त्यांचा आणून या मना आळंगितो राणा वैकुंठीचा. आणि त्या भेटीनंतरची अवस्था कशी आहे, अत्यंत पूर्ण ऐक्याचं दर्शन आहे. हरी अंग संगे हरी रूप झाल्या बोलो विसरल्या तया सुखा. ही अत्यंत महत्वाची ओळ आहे, अवस्था आहे, की ज्याच्या करता जीव तडफडत होता तो भेटला, त्याने स्वीकार केला, त्याला आलिंगन दिलं, त्याशी ऐक्य झालं. ते सुख वर्णन करता येत नाही. का तिथे शब्द तिथे पडतात. तुकोबारांनी शब्द वापरल्यावर का महाराजांचं म्हणतात, तुकोबारांना बघा 2 अभंग फक्त मी सांगतो पुढे जाऊ. पण फारच म्हणतात, साक्षात्काराचा जो क्षण आहे, जीवनात परिवर्तन आहे, की आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. पुढची अवस्था काय आहे, काय सांगो झाले काहीची आबाई पुढे चाली नाही आवडीने. काय झालं माझ्या जीवनामध्ये एका क्षणात परिवर्तन, हे तोंडाने सांगता येणार नाही मला. का तुका म्हणे हे तो वाचे बोलवे ना बाबाजीने खुणा सांगितल्या. काही गोष्टी नाही शब्द सांगतायत. सगळा अमृतानुभव झाल्यानंतर सुद्धा ज्ञानोबा म्हणतात, हो म्हणून माझी वैखरी मौनाचेही मौन करी. हे पाणीयावरी मकरी रेखिली पा. हे नाही शब्दात सांगतायत, पण शब्दामध्ये आणण्याकरता मी तयार आहे. का प्रतिती यावी म्हणून. तसं कृष्ण भेटीचा जो आनंद आहे तो इथे शब्द लक्षात घ्या. बोलो विसरल्या तया सुखा. इथे बोलो विसरल्या म्हणजे आपण म्हणतो तसं विस्मरण झालं असं नाही. तिथे वाणी खुंटली, शब्द आठवला नाही म्हणून सांगत. हे ते जे सुख आहे ते वर्णन करता येत नाही. बोलो विसरल्या तया सुखा ते शब्दामध्ये मांडता येत नाही. म्हणून हे शब्द विनसंवार जे इंद्रिया नेडता भोगी ती अवस्था आहे. शब्द पाठी अवतरे कृपाधी ती अवस्था आहे. तो जो अनुभव आहे तो शब्दात मांडता येत नाही. का कारण शब्दामध्ये मांडायला आपण कुठेतरी भानावरती असायला लागतं. महाराज काय म्हणतात, काय सांगो झाले काहीची आबाई मला कळलंच नाही. वोसावला सर्व देह पाहत तुकोबारांनी शब्द वापरलेला आहे. त्या अवस्थेमध्ये गवळणी आहेत. हा त्या मिलनाचा क्षण आहे आणि कृष्ण भेटीनंतरची अवस्था आहे. हे आपल्यासाठी आहे बरं का. महाराजांचा एक फार अभंग आहे, गोड आहे बघा. महाराज म्हणतात, एक म्हणती आम्ही देवची पै झालो तरी तुमचे नि बापे न चुके जन्म मरण. राया विठोबाचे पद जो अभिलाषी पातकांची राशी तुका म्हणे.
देव भेटला मला म्हणणं हे तोंडाने ज्या अर्थी सांगतोय तिथेच फसगत आहे, तुकाराम म्हणतात. गवळण कशी आहे, सांगताच येत नाही. का सांगायला नव्हताच कुणी. दीपकी कर्पूर कैसा तो विराला तैसा देह झाला, तुका म्हणे तशी अवस्था आहे. सांडोनी विठपडाचा लोभू मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभू, तेवी अहम देऊनी शंभू शांभवी झालो, ती अवस्था आहे. लवण मेळविता जडे नोहे सारिता निराळे, लवण मेळविता जडे, तशी अवस्था आहे. अरे सांगणारा विरून गेला, काय सांगायचं आणि कुणाला सांगायचंय, ही अवस्था लक्षात घ्या. काय किती ही संपूर्ण हा जो अभंग आहे ना, हा दिव्य आहे. अवघड आहे फार. साधनेची पराकाष्ठा काय असते, परिसीमा काय असते, आणि ती गाठल्यानंतर कुठल्या अवस्थेवर ते अस्तित्व जातं गोपींचं, त्याचं दर्शन आहे की त्या बोलो विसरल्या व्यभिचार भावे भोगिले अनंता वर्तोनी असता घराचारी. इथे गंमत आहे बरं का, कारण अगदी आता फार विचार करत नाही. तुमचं आमचं सगळ्यांचं लग्न हे संसार नावाच्या पुरुषाशी लागलेलं आहे. त्यामुळे तो आपला पहिला नवरा आहे, आणि त्या संसार नावाई नवऱ्याकडे दुर्लक्ष करून किंवा त्याला झिडकारून कृष्ण नावाचा जो परमात्मा आहे त्याच्याशी सोयरीक साधणं हा जगाच्या लेखी व्यभिचार आहे. म्हणून मला असं वाटतं, म्हणजे बहुतेक जोग महाराजांनी पण हा शब्द हा वापरलेला आहे. म्हणजे जोग महाराजां म्हणजे विरहिणी ज्या आहेत, तुकोबारांच्या विरहिणीला काही ठिकाणी विराणी असा पण शब्द आहे. काही गाथांमध्ये सवितांमध्ये ते जे 25 अभंग आहेत, त्या 25 अभंगांच्या प्रकरणाला विराणी असा काही ठिकाणी शीर्षक आहे. मी काही प्रत अशी बघितली आहे जिथे व्यभिचारिणीच्या अवस्थेतलं किंवा रूपातलं कथन असाही शब्द आहे. कारण आमचं पहिलं लग्न संसाराशी लागलेलं आहे, तो आमचा पहिला नवरा आहे. म्हणून प्रापंचिकांच्या लेखी या व्यभिचार आहे की ज्याच्याशी लौकिकात लग्न लागलं आहे तो सोडून हा. म्हणून तुकोबारांची ती विराणी म्हणते की परपुरुषाचे सुखभोगे तरी, अरे तळहातावर शिर घ्यावं लागतं, इतकं ते अवघड आहे. ती अवस्था तुकोबारा इथे त्यांची वर्णन करतात. सकळा चोरोनी हरिजया चित्ती, धन्य त्या नांदती तयामध्ये, उणे पुरे त्यांचे पडून दी काहे, काही राखे सर्वा ठाई देवतया. उणे पडून दी त्यांचे, जनाबाई माऊलींचा अभंग आहे बघा. घाव सोशी आघाताचे, ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी. तुकोबारांचा फार गोड अभंग. महाराज असं म्हणतात की अंगणीच्या लता कल्पतरू त्याला, सर्व सखास आहे, सर्व सहाय सखा. अभंग चुकत असेल माझा. सखा हरी झाला, सखा झाला. अंगणीच्या लता, कांगणीच्या वेली कल्पलता त्याला, त्याला काय कमी आहे. म्हणून नकळे लाघव ब्रह्मादिका माव, भक्तिभावे देव केला तैसा. इथे माव याचा अर्थ लबाडी आहे, पण लबाडी हा केवळ एक अर्थ नाही. माव शब्दाला पुन्हा अनेक छटा आहेत. इथे जो अर्थ आहे तो म्हणजे इथे गौड बंगाल किंवा गूढ आहे. की अरे ब्रह्मादिकाला सुद्धा ज्यांचं गौड बंगाल हे काय आहे, कृष्ण तत्व काय आहे हे ज्याला कळलं नाही, ब्रह्मादिक, ते तत्व या गौलनेनी भक्तीच्या बळावर हस्तगत केलेलं आहे. ब्रह्मादिक माव, ब्रह्मादिका माव न कळे लाघव. तुका म्हणे त्यांचा धन्य व्यभिचार, साधिले अपार निज सुख. असा व्यभिचार करायला हरकत नाही, तुकाराम म्हणतात. का? कारण तो धन्य आहे. आता ही संपूर्ण कथन जे आहे हे कथन तृतीय पुरुष आहे की महाराज त्या मेळ्याचं वर्णन करतायत. आता पुढच्या अभंगात महाराज आणखी एक आत जातात की हा जो मेळा आहे गवळणींचा, कृष्णरथांचा, हे काय करत होत्या. अभंग क्रमांक 37-71. स्वये सुखाचे झाले अनुभव, एकीपाशी सांगतील भाव, अवघा हा कैसा नवलाव, सर्व साक्षी तेथेची त्यांचा जीव वो. हे जे सुख आहे त्याची अनुभूती प्रत्येकाची वेगळी आहे. त्या अनुभवाचं आवडीने करू तुमच्या सुखाचा संवाद, तुकोबाराजे म्हणतात ना, ती अवस्था आहे की एकमेकींशी त्यांचं बोलण्याचा विषय जो आहे तो सुद्धा त्या परतत्वाच्या कृष्ण रूपाशी एकरूप झाल्याचा जो आनंद आहे, त्यातून झालेलं जे परिवर्तन आहे
त्यातनं जी सुखाची परमावधी साधली गेलेली आहे, देहातीत अवस्था जी प्राप्त झालेली आहे, त्या सुखाचा अनुभव त्या एकमेकीशी सांगतायत. का? कारण विषय तो त्यांचा झाला नारायण. आता त्यांच्या बोलण्यात दुसरा भाग म्हणजे संभवतच नाही. म्हणून अवघ्या अवघा हा कैसा नवलाव सर्व साक्षी तेथेची त्यांचा जीवाव. त्या म्हणतात हो हा नवल आहे बाबा, कसं काय झालं सांगता येत नाही. ही अवस्था आहे भक्ताची बरं का, की हे झालं कसं नाही सांगतायत, ही त्याची कृपा आहे. आपली शेवटची गवळण जी आहे म्हणजे माझ्याकडच्या अभंगात तिथे हा शब्द आलेला आहे, आजी नवल मी आले येणे राणे. हे नवल घडलं बाबा, हे ठरवून केलेलं नाही. त्याची इच्छा होती म्हणून त्याने तो नवलाव घडवून आणला. गवळणी पूर्णपणे स्वसुखाशी एकरूप झालेला भक्त, त्या भक्तांचा मेळा एकमेकाशी काय बोलतो याचं विवरण तुकोबाराय म्हणतात. की पहिल्या अभंगामध्ये अवस्था आहे, दुसऱ्या अभंगामध्ये त्या अवस्थेतले जे सगळे भक्त आहेत, जे सगळे सिद्ध आहेत, जे जीवनमुक्त आहेत, ते व्यवहारामध्ये परस्परांशी काय बोलतात आणि त्यांचं जगाशी नातं कसं आहे ते इथे आहे. त्या कशा आहेत? आपणाशी करती नवल परी वादावादन सांडिती. बोल नवल करतात की झालं बाबा, मलाही वाटलं नव्हतं हे होईल म्हणून. कसं झालं कुणाला ठाऊक, त्याची कृपा होती म्हणून झालं. एका मेघश्यामी जलधर वोल रसी उतावीळ हृदय सखोल वो. अतिशय गोड महाराजांनी उपमा दिली आहे की उत्तम काळी भोर जमीन आहे, तिला बारमाही सिंचन आहे. तिच्यावर जर बीज पडलं तर तिथनं येणारं पीक जे असेल ते किती बहारदार असेल आणि त्याच्यामध्ये किती रसमयता असेल. तसं जलधर म्हणजे मेघ, त्या मेघासारखा ज्याचा वर्ण म्हणून जो मेघवर्ण आहे, त्या मेघवर्णाबद्दल ज्यांच्या हृदयामध्ये सखोल ओलावा आहे, अशा या गवळणी आहेत. किती रूप महाराजांनी प्रतिभा आणि विशेषण लावलेत बघा. हे हृदय केवळ वरवरचं असून भागणार नाही, ते सखोल. विशेषण महाराजांनी त्यांचं कसं सखोल आहे, प्रेम कसं आहे, सखोल आहे. आणि ते केवळ बोला फुलाचं नाहीये, मूळ ओला अंतरीचे, तिथे ओलावा आहे. म्हणून या गवळणी काय करतायत? रसी उतावीळ हृदय सखोल वो. त्या कृष्ण सुखाचा रस जे आहे ते रसपान करण्यासाठी या उतावीळ आहेत. एक विषय तो सकळांचा हरी, त्याच्या आवडीने आवडी इतरी. अंध बहिर हे प्रेत लोकाचारी, त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी वो. महाराज म्हणतात असा एकच ज्यांचा विषय झालेला आहे, म्हणजे सगळ्यांचा विषय एकच आहे हरी. आणि ज्या सगळ्या आहेत त्या प्रत्येकीचा विषय फक्त एकच आहे हरी. अशा ह्या ज्या आहेत यांचं जगाशी असलेलं नातं कसं आहे. तुकोबारांची ही अवस्था आहे बरं का. महाराजांचा फार गोड अभंग आहे. महाराज असं म्हणतात, भूतीदेव म्हणून भेटतो या जना, सर्वत्र जगावघे देव मुख्य उपदेशाची ठेव. आता ऐसेची अवघे जन येते जाते तयापासून, जगी जगधाला जनार्दन उदो प्रकटला बिंबरे भानगा. जगरूपाने जगदीश्वर नटलेला आहे. प्रत्येक वस्तूमध्ये त्या चैतन्याचा वास आहे. म्हणून लौकिकापुरता त्यांच्याशी मी व्यवहार करतोय. भूतीदेव म्हणून भेटतो या जना, नाही हे भावना नरनारी, ही त्या परतत्वाची रूप आहेत म्हणून त्यांच्याशी माझं नातं आहे. गवळणी गोपी नामे भक्त हा त्याच भावनेने जगामध्ये वावरतो. का? कारण त्याचा एकमात्र विषय हरी आहे. अन्यथा जसं महाराजांचा गोड अभंग आहे ना, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्ष्यला आठाव स्मशानीचा. ती सगळी लक्षणं इथे आहेत. रडती रात्रंदिवस कामक्रोध माया, यांच्याजवळ कामक्रोध माया जातच नाहीत. काय उलट हा आपल्याला दुरावला म्हणून त्या रडतायत. वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरांनी भरभराजी वित्तवेसी, ही अवस्था आहे. या जगामध्ये तशा वावरत आहेत, पूर्णपणे निसंग आहे, उपाधी वेगळ्या झालेल्या आहेत. अशा या गवळणी महाराज म्हणतात स्तुती त्यांची कीर्ती पुराण गातायत. स्तुती पराविया मुखे रुचिकर, प्रीतिपात्राचा गौरवी सादर, परस्परे हे सादरा सादर, योग सज्जनाच्या सुखा नाही पारवो. हे कसे आहेत अहो. पुन्हा मी बघत पण आवडे मात विठ्ठलाची,
सगळ्यांच्या चिंतनाचा आवडीचा विषय एकच असल्यामुळे एकमेकींच्या मुखामधून त्याचा गुणानुवाद ऐकण्यामध्ये त्यांना अपार आनंद आहे. म्हणून काय करतायत त्या, परस्पर हे सादरा सादर योग सज्जनाच्या सुखा नाही पार वो प्रीतिपात्राच्या गौरवी. प्रीतिपात्र त्यांचं कृष्ण सखा आहे. त्याचा महिमा परस्परांकडून ऐकताना त्यांना अपार सुख होत आहे. म्हणून योग सज्जनाच्या सुखा नाही पार, हे योगी आहेत नामे परतत्वाशी त्यांचं योग म्हणजे संयोग झालेला आहे. आणि म्हणून त्याच्याशी एकरूप होऊन त्याचा गुणानुवाद परस्परांकडून ऐकण्यामध्ये त्यांना जे सुख आहे, महाराज म्हणतात त्या सुखाला पार उरलेला नाही. भक्तिवालभ न तुटे चराचरी, आपतानाप्त हे ऐशी नाही उरी, दुरी जवळी संचिता ऐसे धरी, रंगा रंगा ऐसे होणे लागे हरिवो. हे कसे जगतायत जगामध्ये, या गवळणींची अवस्था, नामे हा भक्त कसा जगतोय, हे चरण फार मार्मिक आहे. महाराज असं म्हणतात, हे कसे जगताय तो, भक्तिवालभ न तुटे चराचरी, आप्त अनाप्त हे ऐशी नाही उरी. पूर्णपणे हा आप्त आहे, हा नातेवाईक आहे, हा नातेवाईक नाही, म्हणजे शत्रू पण नाही, मित्र पण नाही, पूर्णपणे पुन्हा निर्द्वंद्व अवस्था आहे. हे ह्या जगामध्ये कशा जगतात, निर्द्वंद्व होऊन जगतात. आप्त अनाप्त हे ऐशी नाही उरी, दुरी जवळी संचिता ऐसे धरी, रंगा रंगा ऐसे होणे लागे हरिवो. यांच्याशी हरीचं जे नातं आहे ना, ते असं आहे. महाराज म्हणतात हा संचित शब्द पुढे आपल्या शेवटच्या आपल्या गवळणीमध्ये पण येणार आहे का, होते संचित तेणे आणि येलेवो. प्रत्येकाला त्या हरीचं जे निकटत्व आहे ते किती प्रगाढपणे कधी मिळेल हे त्याच्या संचितावरती अवलंबून राहील. पण त्यांची भावना अशी आहे की सर्वत्र आम्ही हरीच्याच जवळ बसलेलो आहोत. ज्ञानवांच्या अमृतांमध्ये फार गोड उभी आहे. महाराज म्हणतात, आवासावा घाले पाय शिवयात्रा होतची जाय. की देवळामध्ये बसल्यानंतर तुम्ही सभामंडपामध्ये बसा, देवाजवळ बसा किंवा बाहेर प्रदक्षिणा करा, आपण देवळातच असतो. तशी यांची अवस्था आहे की ह्यांना कृष्ण भेट कधी होईल, किती वेळ होईल, किती प्रगाढ होईल, हे कदाचित त्यांच्या संचितावर अवलंबून आहे. पण त्या अखंड कृष्ण सुखातच रममान आहेत. ही त्यांची जगण्याची परी आहे, ही त्यांची जगण्याची अवस्था आहे. ऐसे धरी रंगा 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 ऐसे होणे लागे हरी वो. आणि ही त्यांची अवस्था असल्यामुळे त्यांचं अंतरंग जसा आहे तोच रंग धारण करून त्यांना हरी भेटतो. महाराज म्हणतात ना, प्रपंच ओसरो चित्त तुझ्या टाही मुरो, ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा, पुरे आता नको दुजियाची सत्ता. जसा माझा रंग आहे तसा पांडुरंग त्या रंगाने येऊ मला भेटतो. नाटामध्ये फार तुकोरा गोड म्हणतात. महाराज म्हणतात, विनवितो पायी ठेवूनी माथा, तुका विनवी पंढरीनाथा, रंगी ओढवावी रंग कथा, पूर्वी मनोर्था मायबापा. ओढवणे म्हणजे प्राप्त करून देणे. माझा जो काही रंग आहे ना त्याला तुझा रंग प्राप्त करून दे. त्या भावनेने या हरिदत्ता विश्वामध्ये जगतात. आणि म्हणून महाराज शेवटी म्हणतात, आले बाहेरी प्रेम ओसंड, तुका लादला हे उच्चिष्ट भोजन, आला बाहेरी प्रेमे ओसंडून, कानी पडले त्या जीवाचे जतन, धरी एका भावे हृदयी चरण. व महाराज म्हणतात, माझ्यावरती बाबाजींनी कृपा केली म्हणून हा जो हे जे आनंद भोजन आहे बघा, हे तुकोबांचे सगळे शब्द आठवा बघा. संतांचे भोजन अमृताचे पान, करती कीर्तन सर्व काळ, हे भोजन आहे संतांचं. त्याचं उच्चिष्ट मला लाभलं. ते महाराजांनी आपल्याला आणून दिलाय शब्दाच्या माध्यमातून. म्हणून आपणही भाग्यवान आहोत की तो मेळावा महाराजांनी एकांतामध्ये बघितला, त्यांचं व्यवहारामधलं वर्तन बघितलं, ते उच्चिष्ट त्यांना लाभलं, ते त्यांनी शब्दरूपाने तुमच्याकरता आणून ठेवलेलं आहे. आणि अष्टादशाच्या माध्यमातून आपण ते सेवन करतोय, हे आपलं भाग्य आहे. अशा ज्या गोपी आहेत, या गोपींची व्यवहारातली स्थिती कशी आहे, हे द्वंद्व आहे. एकाच देहामध्ये दोन पातळ्यांवर जगताना त्या भक्ताची, त्या गोपीची, त्या वृत्तीची जी ओढाताण आहे त्याचं दर्शन पुढच्या अभंगामध्ये संवादाच्या माध्यमातून मांडलेलं आहे. की अशी जी सून आहे, उदास त्या सुना गवळी यांच्या, मने हरिरूपी रंगल्या वासना, उदास त्या सुना गवळी यांच्या. अशा ज्या हरिरूपाशी एकरूप झालेल्या सुना ज्या आहेत त्यांना प्रपंचामध्ये काय सोसावं लागतं
याचं दर्शन इथे तुकोबाराने तिसऱ्या अभंगामध्ये आपल्याला घडवलं आहे की 37-72 की इथे संवाद आहे. ही पूर्णपणे हरीशी एकरूप झालेली सून आणि सासू. आता सासू कुठली आहे ते बघा. कल्पनेची सासू, हिचा बहुतची सासू, नाथांचा अभंग आहे बघा. ही सासू म्हणजे नामे हा लक्ष, हे आमच्या वारकरी संप्रदायाचं वैभव आणि सामर्थ्य आहे. आम्हाला भगवंत प्राप्त झाला म्हणून प्रपंच सोडायची परवानगी नाही, विशेष आचरावे लागे संती. पण म्हणून एकाच देहामध्ये 2 पातळ्यांवर जगताना त्यास भक्ताला किती कसोटी द्यावी लागते त्याचं दर्शन आहे. सासू तिला सोडत नाहीये. ती तिला म्हणते की अगं आजी कावो तो दिससी दुश्चिती, म्हणिये कामन लगे तुझ्या चित्ती, दिले ठेवते विसरसी हाती, नेणो काय बैसला हरी चित्ती. ओ अगं काही तुझ्या लक्षात राहत नाही. इथे दुश्चित याचा अर्थ जे अस्थिर आहे, जे मळलेलं आहे, जे एक स्थिर नाहीये, असं तुझं मन झालंय. एक काम तुला लक्षात राहत नाही. तुझं बहुतेक हरीने तुझ्या चित्ताचा ठाव घेतला हे मला अंदाज आहे. पण हे काय वागायची पद्धत आहे का? ती काय म्हणते, सरसर परती झालीस आता भांड. इथे भांड या शब्दाचा, पुन्हा भांड या शब्दाचा भांडखोर हा एक अर्थ आहे. पण इथे पुन्हा भांड शब्दाचा अनंत छटा आहेत. इथे भांड या शब्दाचा अर्थ आहे निर्लज्ज. हा शब्द कठीण वाटेल पण तुकोबांनी वापरलाय. जेथे कीर्तन हे नामघोष करती निर्लज्ज हरीचे दास, सकळ ओथंबले रस तुटती पाश भववंदाचे. इथे लाज सोडूनच एकरूप होता येतं. म्हणून ही कशी आहे, ती सासू म्हणते अगं तू सगळी जनलाज सोडलेली आहेस. सरसर परती झाली साता भांड, कैसे दाखविसी जगासी या तोंड, व्याली मायते राजविली रांड, नाही थारा दो ठाई झाला खंड. वो आता तुला सासरी पण तुझी अब्रू गेलेली आहे या अर्थाने, कारण तू व्यभिचार केलास ना जगाच्या दृष्टीने, म्हणून सासरी पण तुझी चितू झाली. माहेर आता तुला तुटलंच नाही तरी. म्हणजे आता बघा ही भक्ताची अवस्था आहे. ही साधका अवस्थेमधली सगळ्यात कठीण पर्व हे आहे. तुकोबारा या अवस्थेबद्दल गेलेले आहेत. देवना संसार तुका दोन्हीकडे चोर, ही अवस्था महाराजांनी भोगलेली आहे. ती हे भक्ताला सहन करावं लागतं. ही जगण्याची परी आहे लौकिकामधली. ती सासू तिला म्हणते की अगं आता मला तिसरं चरण जे आहे ना ते फार महत्वाचं आहे बरं का. मला दाट शंका अशी आहे, पुन्हा रागू नका, चुकलं तर पोटात घाला. तिसरं चरण जे आहे ना ते सासूचं आहे का सुनेचं आहे याच्याबद्दल मला शंका आहे. मी त्याचं कारण सांगतो. ती सासू, समजा सासू काय म्हणते तिला की अगं होते तैसे ते उमटले वरी, बाह्य संपादनी अंतरीची चोरी, नाही मर्यादा निसंग बावरी, मन हे गोविंदी देह काम करी. वो की अगं तू वर्ण आव आणला होतास की मी संसारातच आहे, पण ते ढोंग होतं. संपादनी म्हणजे ढोंग, बतावणी, तमाशातली नाही बरं का. ही बतावणी आहे. मला माहिती आहे तू अंतरी निसंग आहेस, हेही मला माहिती आहे. आता मला शंका आहे की हे सून बोलतेय का याची मला शंका आहे. कारण सून म्हणजे सासूने 2 चरणांच्या मध्ये तिची अशी खरडपट्टी काढल्यानंतर जणू ती सून अत्यंत नम्रपणे सासूबाईंनी सांगते, सासूबाई हो बरोबर आहे तुम्ही म्हणता ना ते बरोबर आहे. मी काय करत होते इतके दिवस, अहो होते तैसे ते उमटले वरी, जे माझ्या अंतःकरणा मला व्यापून उरलाय ना ते आता माझ्या सगळ्या व्यवहारातनं बाहेर प्रगट होत आहे का. धरिता ही परियावरेना अशी अवस्था आहे. मी कशी होते बाह्य संपादनी अंतरीची चोरी. मी लौकिकाने बांधलेली आहे म्हणून मी लौकिकामध्ये जगतीये, मी प्रयत्न करतेय, मी ती बतावणी करतेय, पण मला माहिती आहे की माझा अंतःकरणाची चोरी केलेली आहे कृष्णाने. म्हणून नाही मर्यादा निसंग बावरी, मन हे गोविंदी देह काम करी. ही माझी अवस्था आहे. म्हणून मला शंका आहे हे उत्तर पहिली 2 चरणं सासूची आहेत. तिसऱ्या चरणामध्ये सून उत्तर देते काय, अहो सासूबाई मी बतावणी इतके दिवस करते, मी संपादनी करते, पण माझी अवस्था कसं आहे, माझी अवस्था सासूबाई अशी आहे, मन हे गोविंदी देह काम करीव. मग ती सासू म्हणते अगं नाही करीत उत्तर कोणासवे, पराधीन भोजन दिले खावे, नाही अचळ सावरा वाठावे, देखो उदासीन तुझे गे देह भाव. अगं तुझं कशा खाण्यापिण्यात लक्ष नाही, कुणीतरी खायला दिलं तर तुला देतात ते तू खातेस, तुझ्या पदराचं नामे लौकिकाचं तुला भान नाही. कशी तुझी अवस्था आहे. मग ती सून म्हणते
सासूच पुन्हा म्हणते, अहो हे नवल आहे, अहोरात्र माझं तुझ्याकडे लक्ष आहे, तरी सुद्धा तू हा पुन्हा व्यभिचार किंवा हे तू जे काही केली संपादनी किंवा ही जी माव ही कशी केली मला नवल वाटतं. का? कारण अगं कोठे नेणो आ फावला एकांत, तुला आणि कृष्णाला, त्या कृष्ण तत्वाला एकत्र यायला कधी निवांत वेळ मिळाला मीच कल्पना करते. सदा किल किल भोवती बहुत, दोघे एकवत बोलावया मात, नाही लाज धरली दिला हात वो. अगं अखंड तू संसारामध्ये आहेस, आमच्या सगळ्यांचं लक्ष तुझ्यावरती आहे. एवढ्या रबाड्या म्हणजे गडबडीमध्ये, एवढ्या रगाड्यात तू कधी एकांत साधलास नवल वाटतंय मला. काय शेवटचं चरण फार महत्वाचं आहे, कारण इथे तुकोबांच्या एका अवस्थेची सूचना आहे बघा. ती काय म्हणते की आम्हाला कळलंच नाही, लाज धरली दिला हात वो. आता एक हात संसाराला धरलाय आणि दुसरा हात हरीशी गुंफलेला आहे. ही अवस्था तुकोबांच्या निर्याणाच्या अवस्थेमध्ये आहे बरं का. धर्म अर्थ काम महाराज म्हणतात तिथे मिळाले केव्हा, मिळवेला जी हाताहात. सर्व पुरुषार्थ तिथे आले केव्हा, ज्याच्याशी हात मिळवला तेव्हा. सासू म्हणते ही, म्हणजे तुम्ही आम्ही म्हणतो की आपण म्हणतो ना की अहो याने केवढा अभ्यास केला, कधी केला कोणाला ठाऊक, वरकरणी हा आमच्यामध्ये होता, पण याने केव्हा परतत्वाशी सोयरीक केली सांगता येत नाही. हा जगाचा आणि भक्ताचा संवाद आहे. हे जगाचं आणि त्या परतत्वाशी एकरूप झालेल्या वृत्तीचं नातं असं आहे. त्याला एकाच अवस्थेमध्ये, एकाच देहामध्ये दोन पातळ्यांवरती जगण्याची एका अर्थाने काय आपण म्हणू कसरत करावी लागते. ही दोरीवरती चालणं आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात करी कवतुक खेळ खेळे कान्हा, दावी लाघव भांडवी सासू सुना, परी पराभक्ती शुद्ध तुम्ही जाणा, तुका म्हणे ऐसे कळवो यावे या जनावो. मी फार बोलत नाही. पराभक्ती ही जो शब्द आहे, परा म्हणजे श्रेष्ठ. ही अवस्था कशी जाऊ का, मी फक्त एक ओबी सांगतो ना, आपण पुढे जाऊ कारण चालेल वेळ संपत आली माझी. ही अवस्था कशी आहे, या भक्तीचं वर्णन ज्ञानवरांच्या 2 ओव्या फक्त मी सांगतो. ज्ञानी येते स्वसंवित्ती, शैव म्हणती शक्ती, आम्ही परमभक्ती या पुली म्हणू. आणि ही कशी आहे, देवदेवळ परिवारू कीजे कोरोनी डोंगरू, तेवी भक्तीचा व्यवहारू केवी न व्हावा. हरी तुझं मज नाही भेद, तुकवायचा शब्द आहे, केला सहज विनोद, तू मज माझी देवा, घेसी माझ्या अंगे सेवा. असं हे भक्तीचं नातं आहे. दांडवाची फक्त आणखी एक ओवी सांगतो, पुढच्या अभंगाकडे आपण बोलू. देवोची झाला भक्तू, ठावोची झाला पंथू, होऊन ठेला एकांतू विश्वची हे. अमृतानुभवामध्ये पूर्ण अनुभूतीला पोचलेल्या त्या साधकाची किंबहुना सिद्धाची किंबहुना जीवनमुक्ताची अवस्था ज्ञानवाने या शब्दामध्ये वर्णन केलेली आहे. देवोची झाला भक्तू, त्या परतत्वाला देव आणि भक्त या प्रेमामधल्या द्वैताचा कल्पित जो आगळा प्रेमभाव आहे त्याची अनुभूती घेण्यासाठी ते तत्व दोन्ही रूपांनी नटलं. एके ठिकाणी ते देव या अधिष्ठानावरती आहे, दुसऱ्या ठिकाणी भक्त या अधिष्ठानावरती आहे आणि प्रेमाचा ओलावा घेत आहे. ही अवस्था तुकोबांच्या जीवनात पण आहे बघा. याचा गाथा तरल्याचा प्रसंग जो आहे, काय महाराजांचे शब्द आहेत बघा. महाराज म्हणतात वाटला असी दोही ठाई, मज माझी आणि डोही, लागो दिला नाही येथे तेथे आघात. अरे आज मला पांडुरंगा करताय, दोन्ही ठिकाणी तूच होतास. इथे माझं रक्षण तू केलंस, वाटला असे दोही ठाई, मज माझी आणि डोही, लागो दिला नाही येथे तेथे आघात. माझं शरीर पण रक्षण केलंस आणि माझं शब्ददर्शन पण तू रक्षण केलंस. का? तूच दोन्हीकडे होतास. ती अवस्था आहे. ही पराभक्ती तशी आहे. देवोची झाला भक्तू, ठावोची झाला पंथू, होऊन ठेला एकांतू विश्वची हे. अशा ह्या ज्या गोपिका आहेत, यांचं हे एकरूपत्व कृष्णाशी एकवट म्हणजे अनुभवल्यानंतर सुद्धा लौकिकामधला जो स्नेहभाव आहे, लौकिकामधलं जे दर्शन आहे ते अनुभवण्याची गोडी अणुमात्रही कमी होत नाही. अखंड तुम्हाला म्हणतात ना, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. ते ऐक्य अंतःकरणाच्या वृत्तीच्या पातळीवर स्थिर आहे, तरी सुद्धा लौकिकामधलं दर्शन, त्याचं सुख, त्याचा आनंद हा आगळाच आहे. तो मिळावा म्हणून या गवळणी नामे गोपिका, नामे वृत्ती काय करते, भरला उलंटोनी करी रिता घट, मिस पाणी याचे गोविंदाची चट, चाले झडझडा उसंतोनी वाट, पाहे पाळतोनी उभा तोची नीट, वो चाळा लावी याला गोप गोपीनाथे. तरी अशा या गोपिका जरी तत्वशः भगवंताशी एकरूप झालेल्या असल्या तरी त्याचं जे सगुण दर्शन आहे
त्यातल्या ज्या लीला आहेत, त्यातला जो प्रेमभाव आहे, तो जो गोडवा आहे, ती जी अविटता आहे, अविटगे माये विटेना, ही ती अवस्था आहे. ज्ञानोबा त्या अर्थाने म्हणतात जवळ आहे परी भेटेना. तो आहे ऐक्याची एकरूप आहे, पण तरी सुद्धा ती गोडी ही कमी होत नाही. म्हणून पाण्याचं निमित्त करून आता हे सगळे बघा, संपली आपली वेळ करी. इथे अत्यंत ताकद तुकोबारायांनी दाखवलेली आहे भक्तीची. शब्द काय लक्षात घ्या, भरला उलंडोनी करी रीता घट. देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आईता आला घर पुसोनी. उत्तर काय दिलं जगाने, देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंदले जागे. अहो घागरी भरल्यात, आता त्या विठ्ठलाला प्रवेश करायला जागाच नाही. म्हणून तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, कामक्रोधे केले घर रीते. हा कुठल्या तरी एका मार्गाने साधायचा प्रयास आहे. एक विठ्ठल इतका ओतप्रोत देहामध्ये भरावा, देहरूपी घागरीमध्ये, की इथे कामक्रोधानं जागाच राहू नये. किंवा साधनेच्या बळावरती प्रयत्नांची पराकाष्ठा करून आमचं अंतःकरण रिकाम करावं. येवोनी गोपाळ राहे तेथे, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. कुठला तरी एक मार्ग आहे, ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे त्याने घ्यावा. इथे त्या गोपीची ताकद आहे. भरला उलंडोनी करी रीता घट. आपल्या हाताने आपलं अंतःकरण पूर्णपणे निष्काम करणं, कल्पनेचा जाणीवेचा पदर शोधून त्यातून दुर्वासना, अहंकार, इच्छा, आकांक्षा, वासना, ईर्ष्या, स्पर्धा, मत्सर बाहेर काढणं, विठ्ठलाला जागा करण्यासाठी. करिया तिमिराचा नाश उदय होऊनी प्रकाश, तोडी आशा पाश करी वासर उदयी. ही गवळण म्हणजे भक्त होणं किती अवघड आहे, आणि भक्तीची ताकद काय एका शब्दात तुकोबारांनी मांडलेली आहे. भरला उलंडोनी करी रीता घट. हे जर रीतपणा मला आलं तर येऊनी गोपाळ राहते. ते गवळण त्याच्याकरता सिद्ध आहे, आपल्या हाताने. म्हणून ती विराणीमधली गवळण म्हणते की संसारा आगी लावून आपुलेनी हाते, लावोनी मागुते पाहू नये. आमुचे नाचणी नाचू नका, माझ्या मागे तुम्ही येऊ नका, कारण तुम्हाला सहन होणार नाही. कारण माझ्या मागे यायचं म्हणजे आपल्या हाताने संसाराला हात लावून आग लावून केवळ निघायचं नाही, संसाराला चूड लावायची. तो जळलाय का नाही इतकं तिकडे सुद्धा बघायचं नाही. महाराज नाटामध्ये तुकोबांची ह्याच्यापेक्षा पराकोटीची अवस्था आहे. महाराज म्हणतात आता मजन सहावे सर्वथा, संसार गंधीची हे वार्ता. इकडनं ह्या दिशेने संसाराचा वास येतोय असं जरी मला कोणी सांगितलं तरी त्या दिशेचं नाव सुद्धा मला कानावरती पडू नये इतका मी विटलोय. भरला उलंडोनी करी रीता. ही जबरदस्त अवस्था आहे. ही ती ताकद आहे. गोपी होणं किंवा गवलन होणं ही सोपी अवस्था नाहीये. महाराज म्हणतात ती म्हणून चाळा लावियला गोप गोपीनाथ हे, ज्याने आवडीचे रूप जेथे तेथे, दावी बहुतांच्या बहुवेश पंथे, गुणातीते खेळ मांडियला येथे वो. ज्याला जसं आवडतं होय भक्ती केला तैसा, पुरवी धरावी ते इच्छा. ज्याला ज्या रूपाची आवड आहे, ज्याला ज्या पंथाची आवड आहे, ज्याला ज्या संप्रदायाची गोडी आहे, ज्याला ज्या तत्वज्ञानाचा मार्ग पसंत आहे, त्या रूपाने त्याला भेटतो. हे गुणातीत असं लाघव आहे. महाराज म्हणतात ना, गुणाला विटेवरी पितांबरदाळी सुंदर जो मुळात गुणातीत होता तो झाला आलासी आकारा, अमुची आचाडा. तुका म्हणे विडा भक्तीच्या, नाही आनंदासी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा. हे त्या भक्तीचं ताकद आहे. मग ती जी गवळण आहे जी पाण्याच्या मिशाने निघालेली आहे तिला दिसतो किती हे सगळं जे आहे ना अत्यंत चित्रमय आहे. महाराज म्हणतात त्या गवळणीला जाताना दिसतो. आता तो तिथे दिसतोय, आपल्या वाटेने आपल्याला जायचं आहे, पण त्याच्याशी बोललं तर पाहिजे. मग आता बोलायला काहीतरी निमित्त पाहिजे का नको, आता कशा लोकांत बोलायचं, म्हणून ती निमित्त काढते. महाराज हा फार गोड अत्यंत लाघवी अभंग आहे. ते असं म्हणते, मनी आवड येते करावे उत्तर. याच्याशी जरा बोलावं अशी मनामध्ये फार आवड आहे हो, पण काही निमित्ताचा पाहुणी आधार, पण बोलायला काहीतरी निमित्त पाहिजे का नको, म्हणून ती म्हणते उगार आहे का मारसी कंकर, मात वाढविसी उत्तरा उत्तर वो. तू हरी माझ्या मडक्याला खडा मारलास, ह्या अशी तक्रार करण्याचं निमित्त करून ती बोलायला जाते. किती गोड भाव आहे बघा, की जो परमात्मा मुळात जीवीची आजीवा प्रेम भावाची आभावा, तुझं बी न केशव आणून आवडे वो, जीवे अनुसरले अजूनही का नाही, ही जी अवस्था आहे त्या तत्वाशी
संवाद साधण्यासाठी निमित्त शोधायचं, ते तक्रारीचं, त्याच्या निमित्ताने त्याशी बोलायचं, अत्यंत गोड भावना आहे. मग ती गवळण असं म्हणते की अरे धरिली खोडी दे टाकून या मागे, नये विनोद हा कामा म्हशी संगे, मिठी घालीने या जीवाची आ त्यागे, नाही ठाऊकी पडली तुझी सोंगे वो. अरे मी कोण आहे मला तुला माहीत नाही. मी एकदा का तुला जर धरला जीवानिशी तर सोडणार नाही पुन्हा. तुझी सगळी सोंग जी आहेत ती मला पूर्णपणे माहिती आहेत. हा विनोद म्हणजे हे लाघव किंवा ही लबाडी माझ्याजवळ मी चालवून घेणार नाही. सुख अंतरीचे बाह्य ठसठसी, की अंतःकरणामध्ये कृष्ण सुखाने ती पूर्णपणे निवालेली आहे. वरती मात्र लटका कोप आहे, का संवाद साधायला निमित्त पाहिजे म्हणून. अशी ती गवळण जी आहे. म्हणे विनोद हा काय सोंग जास्ती, तुझं माझं काय सोयरी कायशी, असं तुझं माझं नातं आहे का की तू माझं टिंगल करावीस, तू माझा विनोद करावास. नाही. नंद नंदन या थोरपण जासी रे, करी कारण ते कळवणे दी को. तुझं माझं सोयरी कायसी, नंद नंदन या थोरपणे जासी रे. अरे असशील तो नंदाचा नंदन, असशील तो नंद पाटलांचा मुलगा, आपण म्हणून त्या थोरवीच्या बळावर तू माझी भलती चेष्टा मी तुला करू देणार नाही. शेवटच्या चरणामध्ये शेवटचं चरण जे आहे ते तुकोबारायांचं निवेदन आहे. हा पहिला संवाद जो आहे हा तुकोबारायांनी तृतीय पुरुषी कथन केलेला आहे. आणि चौथं चरण जे आहे अभंगाचं शेवटचं ते तुकोबारायांचं निरीक्षण आहे. ते निरीक्षण काय आहे? करी कारण ते कळवणे दी कोणा. हरीला भेटण्याच्या निमित्ताने, मिश म्हणजे निमित्त, घरी पाणी असून सुद्धा भरलेल्या घागरी ओतून रिकाम्या करून ती यमुनेवरती आली. मुख्य कारण जे होतं हरीचं दर्शन घेणं, तिथे खेळ रंगलाय तो बघणं, हे मुख्य कारण ती कुणाला कळू देत नाही, तिने कुणाला कळू दिलं नाही. महाराज म्हणतात करी कारण ते कळवणे दी कोणा, सुख अंतरीचे बाह्य रंग जना. अंतरीचं सुख अंतरातच लपून बाहेरच्या जगाचा जो व्यवहार आहे त्याप्रमाणे तो भक्त व्यवहार करत राहतो. पण मन मिनले रे तुका म्हणे मना, भोग अंतरीचा पावे नारायणा. वो मिनणे हा शब्द किंवा मिनले हा अत्यंत गोड शब्द आहे. मिनणे म्हणजे एकरूप होणे, एकजीव होणे. नोहे सारिताने आपण म्हणतो ना, बघाशी मी दाखला दिला, लवण मेळविता जडे तैसे येतो उदकावरील तरंग. काय गोड अभंग तो म्हणता, उदकावरील तरंग, तरंग उदकाचे अंग, तैसे तुम्हा मा झाले एकी एक सामावले. तरुवर बीजापोटी बीज तरुवरा शेवटी, तैसे तुम्हा मा झाले एकी एक सामावले. महाराज म्हणतात हे ती गवळण एकरूप मिनली, हरीशी एकरूप झाली. आणि ही गवळण मग हा सगळा प्रकार कसा झाला याचा आढावा घेते. ज्याला आम्ही म्हणतो ना सीमावलोकन, तो भाव मला दिलेल्या अभंगाच्या शेवटच्या अभंगामध्ये इथे आहे की हा सगळा प्रवास झाला. आणि हा प्रवास झाल्यानंतर मग ती गवळण म्हणते हे कसं काय झालं कुणाला ठाऊक, नवलाव कसा झाला. मग तीच स्वतःशी जणू आत्मसंवाद करते, आपल्याशीच बोलते. आजी नवल मी आले येणे राणे, भेटी अवचितनंदाच्या काने, गोवी सांगती वो सकळई जन, होते संचित तेने आणि येले वो. इथे रान हा जो शब्द आहे ना हा मला फार गमतीचा आणि महत्वाचा वाटतो. आजी नवल मी आले येणे राणे. आता रान म्हटल्यानंतर तुम्हाला पटकन असं वाटेल की संसार रूपी रानामध्ये मी आली. नाही, इथे रान वेगळं आहे. हे रान कुठलं आहे हे ज्ञानवराय सांगतात आम्हाला. ज्ञानवरायांचं दुसरं चरण जे अमृतानुभवामधलं त्याची पहिली ओवी अशी आहे, आता उपाय वन वसंतू, जो आज्ञेचा आहे वतंतू, उपजता परिमूर्तू कारुण्याचा, मोडोनी माया कुंजरू, मुक्ती मोतियाचा वगरू, जेवविता श्री गुरु निवृत्ती वंदू, आता उपाय वन वसंतू. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, नाथांचं जे प्रमाण आहे. हरिप्राप्तीचे अनेक उपाय आहेत, एक नाही दोन नाही. अहो उपायांचं जणू वन अरण्य माजलेलं आहे. ती गवळण म्हणते आजी नवल मी आले येणे राणे. या उपाय हरीच्या प्राप्तीचे अनंत उपाय आहेत, जणू निबिड वन आहे. कुठलं निवडावं कळत नाही. आता उपाय वन वसंतू ज्ञानवराय म्हणतात अशा हरिप्राप्तीच्या उपायांचं जणू जे घनदाट अरण्य आहे त्याच्यामध्ये गुरुकृपेचा वसंत प्रवेशला की त्याला अनुभूतीची प्रसाराची फळं फुलं लागतात. पण ते वन आहे
कोणता मार्ग, काही वेळा उपायांचं इतकं वैविध्य आहे. आपली अवस्था तशी होते, हे ऐकू का ते ऐकू, हे करू का ते करू, आम्ही गोंधळतो. गवळण म्हणते मी तशी होते. भेटी अवचित नंदाची काने गोवी सांगती वो सकळई जन होते संचित तेणे आणि येले. मला खूप लोकांनी सांगितलं होतं की हो हे एवढे उपाय आहेत, एकदा का तुम्ही त्याच्यात गुरफटलात तर कदाचित तुम्ही गुंतून जाल, मार्ग सापडणार नाही. गोवी म्हणजे इथे गुंता, अडकलं जाणं, गुंफलं जाणं, गोंधळात पडणं, बांधलं जाणं. गोवी सांगती वो सकळई जन होते संचिता आणि येले तेणे वो. आता बघा, मगाची गवळण म्हणते ना की मी अखंड हरीच्याच विश्वामध्ये आहे. माझ्या संचिताप्रमाणे मी त्याच्या जवळ कधी असते, कधी लांब जाते. तो कधी लवकर भेटतो, कधी उशिरा भेटतो, पण आम्ही एकाच प्रदेशामध्ये आहोत. होते संचित तेणे आणि येले वो. उपायांच्या वनामध्ये मी कुठेही, हिंदी शब्द गुमराह, भरकटले नाही. ही माझ्यावरती हरीची कृपा आहे. आजी नवल मी आले येणेराने. काय झालं? भेटी अवचित नंदाची आकाने गोवी सांगती वो सकळई जन होते संचित तेणे आणि येले वो. अहो झाली भेट, आणि भेट झाल्यानंतर अवस्था कशी आहे? गेले हो न चले आता काही. साध घालिता जवळी तुझे नाही, अंगी जडला मग उरले ते काही. आता राखता गुमान भले वाई हो. का पुन्हा साक्षात्काराची प्रक्रिया, क्षण, आनंद तोंडाने सांगता येत नाही. गेले हो न चले आता काही. काय झालं सांग, काय सांगू झाले सांगू काहीची बाई. साध घालता जवळी तुझे ना. अहो पूर्ण एकात ऐक्य झालं, आणि मग लक्षात आलं की या विश्वामध्ये तो एक हरी सोडला तर दुसरं कुणीच नव्हतं. आता ही जी माझी अवस्था झाली आहे, मी देहावरती असून सुद्धा देहातीत झाले. पण ही जी अवस्था आहे ही आता कुणाला हक्कावरून सांगायचं कुणाला? आता पुन्हा लक्षात घ्या, याला पुन्हा दोन अवस्था आहेत. व्यवहारातली अवस्था आहे, एकाकी जंगलामध्ये किडीही कुणाला तुम्ही हक्का मारा, कुणी येणार नाही, कारण जंगलामध्ये कुणीच नाहीये. आणि ही अवस्था कशी आहे? त्या परतत्वाने अंगीकार केल्यानंतर पूर्ण ऐक्य झालं आणि दुजा भाव मावळला. पुरे आता नको दुजियाची सत्ता. आता कुणी कुणाशी बोलायचं? तुका म्हणे येतो वाचे बोलवे ना. गेले हो न चले आता काही. साध घालिता जवळी तुझे नाही, अंगी जडला मग उरले ते काही. आता राखिता गुमान भाले भाई हो. आता फक्त मौन स्वीकारावं हेच चांगलं. इथे ह्या प्रांतामध्ये भाषा चालते फक्त मौनाचीच. आणि ते मौन सुद्धा कसं? बोलकं मौन नाही, मौन धारण केलेलं मौन. सोपान काकांचा एक फार गोड अभंग आहे. अपरूपहरी आपणची देव, आपणची भाव सर्व झाला. सर्व हरी हरी बाह्य अभ्यंतरी, एकचराचरी आत्माराम. शेवटचे चरण असं आहे, सोपान तिष्ठत रामनामी लीन, मन तेथे मौन्य. सोपान काका म्हणतात, सोपान तिष्ठत रामनामी लीन. रामनामामध्ये लीन झालेला मी तिष्ठत उभा आहे त्याच्या भेटीसाठी. मन तेथे मौन्य, एकपणे. त्या अवस्थेमध्ये मन आहे माझं, मन सोडून गेलं नाही मला, पण मन चळवळ करत नाहीये, मनाने मौन्य धारण केलाय आणि एकरूप होऊन उभं आहे. ती अवस्था आहे. आता राखिता गुमान भले बायो, हे तोंडाने सांगायची बाब नाही. म्हणून काल्याच्या अभंगामध्ये तुकोबार आहे, म्हणजे पांडुरंग कृष्णा मुखातनं तुकोबार आहे, तुम्हा आम्हाला इथे बजावतात की हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. का? कारण हा प्रांत मौनाचा आहे. आता राखिता गुमान भले बायो, बहुत कामे मज नाही यारानू. कारानुक म्हणजे विश्रांती. एक सारिता तो पुढे उभे एक, आजी टाकोनी आले सकळीक, तवरची आले आणि कौतुक हो. केव्हा तरी शेवटचं चरण आपण हे करून आजची सेवा समारोप करायचा. हे बघा, आम्हाला परमार्थाला साधनेला वेळ नाही, ही अगदी वस्तुस्थिती आहे. आपण सगळे प्रापंचिक लोक आहोत, आपल्याला जबाबदाऱ्या आहेत, अनंत कामं आपल्याला आहेत. मात्र केव्हा तरी असा निश्चय करायला लागतो, आजी मी टाकोनी आले सकळीक. केव्हा तरी आम्हाला प्राधान्यक्रम ठरवायला लागतो की आता ह्या टप्प्यावर प्राधान्य कुणाला द्यायचं. कामं कधी संपणार नाहीत, पण आता आजी मी टाकोनी आले सकळीक, तवरची आले आणि कौतुक हो. बहुत कामे मज नाही याराडूक. नाथ एका शब्दामध्ये सांगतात, तसं अभंग सांगतो पुढे. नाथ असं म्हणतात की अर्धक्षण घडता संतांची संगती. नाथांचा फार गोड अभंग आहे
अर्धक्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती महत्पापा. संत संग देई अनिक प्रवाही घालू नको. पुढचं चरण फार मार्मिक आहे, त्याचा संबंध इथे आहे. संसार मज न करणे सर्वथा, परमार्थ पुरता हाती देई. नाथ भगवंतावरती जबाबदारी घालतात. मी निश्चय केलाय आता इथून मी संसाराकडे पुन्हा वळणार नाही, मात्र मला परमार्थ पूर्णपणे माझ्या हातावर द्यायची जबाबदारी तुझी आहे. माझी अवस्था माकडासारखी आहे. माकड दुसरा फांदी धरली की पहिली फांदी सोडतं. तू जर परमार्थाची फांदी मला आणून देणार असेल, मी सोडतो. किंवा मी संसाराची फांदी सोडली आहे, आता परमार्थाची फांदी माझ्याला हाताला आणून द्यायची जबाबदारी तुझी आहे, नाही तर मधल्यामध्ये मी लोंबकळत राहीन. गवळण त्या अवस्थेमध्ये आजी टाकोनी आले सकळीक, तबरची आले अनेक कौतुक हो. आणि मग हरी, हे तुझं कौतुक आहे, तू माझा अंगीकार केलास, तू मला औचित भेटलास, मला उपायांच्या मनामध्ये दिशाभूल माझी केली नाही, दिशाहीन मला होऊ दिलं नाहीस, तू माझा स्वीकार केलास. आणि म्हणून आता माझी अवस्था कशी आहे, चिंता करता हरली नारायणे. अंग संगे मिनता दोखे दणे, सुखे निर्भर झाली त्याच्या गुणे, तुका म्हणे खुंटले येणे जाणे हो. ही पूर्णपणे जीवनमुक्ताची अवस्था आहे की हरी, तू आणि मी आता वेगळी उरलीच नाही, एकची घोंगडे पांघरू हरी. तू माझा स्वामी, मी तुझा रंक. ही सुद्धा अवस्थात नाही. एकची घोंगडे पांघरू हरी, तो जो आनंद आहे. निर्भर हा शब्द फार गोड आणि महत्वाचा आहे. सुखे निर्भर झाले त्याची गुणे. हरी, तुझ्याशी एकरूप होण्याचा जो आनंद आहे, जे परमावधीचं सुख आहे, ते शब्दाने सांगता येत नाही. त्या सुखाने मी आता अंतर्बाह्य परिपूर्ण भरलेली आहे, ओतप्रोत भरलेली आहे. सुखे निर्भर झाली आहे त्याच्या गुणे, तुका म्हणे खुंटले येणे जाणे वो. आता इथे कुठल्याही प्रकारचं अवस्थांतर नाही. का? कारण मी मुक्कामाला आलेलो आहे. शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतेने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. कवतुक वाटे झाली या विचाचे राममंगलाचे गुण तेणे. गवळण त्या अवस्थेमध्ये आहे. हा संपूर्ण प्रवास जो आहे, हा पूर्णपणे एका संसारिकाचा प्रवास आहे. मात्र एकदा का हरीने माझे हरले चित्त, भानवित्त विसरले, आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक. हा निर्धार मनामध्ये वृत्तीमध्ये उमटला की तो प्रवास अखंड ऐक्य असं पावलो आम्ही. तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्य शुद्ध. ही अवस्था साध्य होऊ शकते केवळ निर्धार आणि निष्ठा असेल तर. हे सांगण्यासाठी महाराजांचा हा खटाटोप आहे. हे सगळे अभंग जे आहेत, अत्यंत गोड अभंग, अत्यंत चित्रमय, पराकोटीचे कोमल हे अभंग तुकोबारायांचे जे आहेत. ही ताकद आहे. हे तुकोबारायांचं खरं दर्शन आहे. ते दर्शन घेण्याचा हा महायोग महाराजांच्या बाबांच्या कृपेने आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये अनेक वर्ष येतोय. असाच तो पुढेही अखंड येत जावा अशी प्रार्थना करू आणि सेवेला आजच्या आपलं विराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. मला थोडा उशीर झाला, क्षमा करा. आ
विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म, अवघेची झाले देह ब्रह्म, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, आवडीचे वालभ माझे नी कोंदाटले, आवडीचे वालभ माझे नी कोंदाटले, नवल देखिले नभाकार गे माये, गे माये, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, बाप रखुमा देवीवरू सहज निटू झाला, बाप रखुमा देवीवरू सहज निटू झाला, हृदयी निटावला ब्रह्माकारे, ब्रह्माकारे, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, माझ्या मनी प्रकाशले, माझ्या मनी प्रकाशले. धन्यवाद. थाप द्या. इंद्रायणी चेत तटे धरला रहिवास, विश्व तारावया लक्ष्मी निवास, ज्ञानेश्वर रूपे धरिले निज वेश, वर्म जाने तया सद्गुरु उपदेश, वर्म जाने तया सद्गुरु उपदेश, जय देव जय देव जय ज्ञानदेवा, जीवा शिवाचा दे परब्रह्म ठेवा, कृष्ण एकादशी कार्तिक मासी, आपण पंढरीनाथ सनकादिकासी, यात्रेसी येताती स्वानंद रासी, दर्शन घडे तया निज मुक्ती देसी, दर्शन घडे तया निज मुक्ती देसे, जय देव जय देव जय ज्ञानदेवा, जीवा शिवाचा दे परब्रह्म ठेवा, म्हैसिक पुत्र केला वाचक वेदाचा, प्रतिष्ठाने गर्व हरिला विप्रांचा, विशेष अर्थ केला भगवद्गीतेचा, प्रत्यक्ष द्वारे शोभे पिंपळ कणकाचा, प्रत्यक्ष द्वारे शोभे पिंपळ कनकाचा, जय देव जय देव जय ज्ञानदेवा, जीवा शिवाचा दे परब्रह्म ठेवा,
सनक सिद्ध गणा माझे तो श्रेष्ठ ज्ञानावरी माझे ज्ञान वरिष्ठ अनुतापदी ते विश्वगणदाट नामयावरी लोटे प्रेमाचा लोट नामयावरी लोटे प्रेमाचा लोट लोटे प्रेमाचा लोट जय देव जय ज्ञानदेवा जीवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा प्रपंच रचना सर्व ही भोगुन त्यागी अनुतापाचे ज्वाळी देह बुद्धी हविली वैराग्याची निष्ठा प्रगटून दाखविली अहंता ममता दवडून निज शांती वरिली जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तो सकळांचा जीवन सोयरा हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडिला जगदोद्धारा लागी उपाय सुचविला निंदक दुर्जनांचा संध्या निरसिला जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तो सकळांचा जीवन सोयरा 13 दिवस भया रक्षुण्या उदकी कोरड्याची काढोनी राखविल्या शेकी अपार कविता शक्ती मिरवून विधी अंकी कीर्तन श्रवणे तुमच्या जय जनलोकी जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तो सकळांचा जीवन सोयरा बाळवेश घेऊने श्री हरी भेटला विधिता जनिता तोची आठवा दिधला तेने ब्रह्मानंदे प्रेमारुडविला न तुके म्हणोने तुका नामे गौरविला जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तो सकळांचा जीवन सोयरा प्रयाण काळी देवे विमान पाठविले कलीच्या काळा माझे अद्भुत वर्तले मानव देह घेऊने निज धामा गेले निळामणे सकळ संता तोरविले जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तो सकळांचा जीवन सोयरा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु नामा सच्चिदानंद मूर्ती आय दाखवी आमा आरती तुकारामा राघवे सागरात आशान तारिले कैसे या तुको बाने रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती आय दाखवी आमा आरती तुकारामा दुःखिता तुलने से ब्रह्म तुका से आले निरामेश्वरे मनो निरामेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती आय दाखवी आमा आरती तुकारामा लोटांगण
म्हणे नामा विठ्ठल रखुमाय ठोपा रखुमाय विठ्ठल रखुमाय ठोपा हेची भावी माझी आज पंढरीचा वार करी संत संग सर्व काळ चंद्रभागे स्नान पंढरीचा वार करी अकल्पायुष्य व्हावे तया कुळा सकळ हरीच्या कल्पनेची बाधा न हो कवणे काळी मंडळी अहंकाराचा वारा न लागो राजसा विष्णुदासा भाविका नामा म्हणे तया असावे कल्याण निधान पांडु कल्पनेची बाधा न हो कवणे काळी मंडळी सुखी मागणे ते एक तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संतांसी निरवे हेची मज देई तुझे काही न मागे तुझ तुका म्हणे आता उदार तू होये मज ठेवी पायी संतांची या संतासी निरवी हेची मज दे आणि का तुझे काही न मागे तो देवा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज सिद्धेश्वर भगवान इंद्रायणी माता की जय. ज्यांनी कोणी ग्रंथ घेतलेला असेल त्यांनी ग्रंथ जमा करा आणि पास घेऊन नेहमीप्रमाणे राम मंदिरापासून जेवायला जा. पुढील